नमस्कार, माझं नाव उमेश किवसरा. बिझनेस स्पॉटलाईटमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत शिवनाथ बोरसे काका, ज्यांना पूर्ण भारत ओळखतो त्यांनी दिलेल्या समाजकार्यामुळे, त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळे. तर आपल्यासोबत शिवनाथ बोरसे काका आज आहेत. नमस्कार काका. नमस्कार. आज शिवनाथ काकांबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण त्या अगोदर मला असं वाटतं का त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून जर आपण समजून घेतली तर आपल्याला शिवनाथ बोरसे हे कोण आहेत, हु इज शिवनाथ बोरसे, हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कळू शकतं आहे. सो माझा प्रश्न शिवनाथ काकांना आहे, हु इज शिवनाथ बोरसे? खरं तर शिवनाथ बोरसे हे नावच पुरेसं आहे. याचं कारण असं आहे की गेल्या 1-2 दशकापासून मी कृषी क्षेत्रात काम करतो. 2 दशकात याच्या अशा अर्थाने की शेती तर मी तशी 50 वर्षापासून करतो, पण 22-25 वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी काम करतो. आणि ते काम महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. देशभर सोडून द्या, पण महाराष्ट्राला परिचित आहे. आणि माझा परिणाम जो आहे माझ्या कामाचा तो देशभरासाठी आहे. अशा 2 अर्थाने मी सर्वत्र परिचित आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मी वास्तू कन्सल्टंट आहे. माझी काही पुस्तकं आहेत, 5-6 पुस्तकं आहेत, 8 पुस्तकं आहेत सगळी. 6 पुस्तकं कृषीवर आहेत, 2 पुस्तकं माझी वास्तुशास्त्रावर आहेत. तर या माध्यमातून मी महाराष्ट्रभर पोहोचलो आहे. बाजार समित्यांमध्ये कटती आणि आडत ह्या 2 विषयाच्यासाठी मी हायकोर्टात गेलो आमच्या संस्थेमार्फत, इंडियन चेंबर ऑफ ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये जे काही निर्णय झाले ते त्या काळच्या लोकांना माहिती आहे, आजच्या तरुणांना कदाचित माहीत नसेल, पण त्यावेळी त्याचे जे निर्णय झाले त्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झाला. आणि तो कसा झाला मी पुढच्या भागामध्ये तो सांगेन. पण अशा अर्थाने एकतर शेतकऱ्यांसाठी केलेलं काम, त्याच्यानंतर वास्तू कन्सल्टंट म्हणून केलेलं काम, आणि अनेक त्या अनुषंगाने येणारी जी कामं आहेत ही सगळी कामं लोकांसमोर आहेत. आणि त्याचे परिणाम कदाचित याच्या पाठीमागं कोणी हे लोकांना माहीत नसेल. विषय असा आहे की मी टेलिव्हिजनवरून अनेकदा येऊन गेलो. नाशिक आकाशवाणीने माझ्या जवळपास 10 मुलाखती प्रसारित झाल्या माझ्या, त्या पुन्हा रिपीट झाल्या. त्याच्यानंतर केंद्रीय कृषी अर्थसंकल्प जो आहे त्याच्यामधला जो कृषीचा पार्ट आहे त्याच्यावरती मुंबई आकाशवाणीने माझ्या लागोपाठ 4 वर्ष माझ्या मुलाखती घेतल्या. त्या पण ब्रॉडकास्ट झाल्या त्या काळामध्ये. अलीकडच्या काळामध्ये गेली काही वर्ष मी माझ्या शेतीमध्ये आहे. साधारणतः कोविडपासून मी सोशल वर्कमध्ये फारसा नाही, पण तरीसुद्धा माझं वास्तू कन्सल्टिंग असेल, फॅमिली कन्सल्टिंग असेल, या माध्यमातून मी लोकांसमोर आहे. ओके, मला एक सांगा, तुम्ही एक सामान्य शेतकरी, तर इंडियन चेंबर ऑफ ॲग्रिकल्चरचे तुम्ही प्रेसिडेंट बनले, तर याची जी काही जर्नी आहे तर ती तुम्ही एक सांगू शकता का? हां, नक्कीच. खरं तर तो प्रवास फार थ्रिलिंग आहे. याचं कारण असं आहे, मी म्हटलं तर जन्मापासून ग्रामीण भागात वाढलेला राहिलेला. शिक्षण ठीक आहे, BA पर्यंत झालं, तर शिक्षण हे एक वेगळं क्षेत्र आहे. पण सोशल लाईफमध्ये म्हणाल तर मी फारसा नव्हतो, अजिबातच नव्हतो. वयाच्या 52-54 वर्ष वयापर्यंत मी माझी शेती सोडून बाहेर आलो नाही किंवा सोशल वर्कमध्ये फारसा नाही. असेल तर तो वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे आध्यात्मिक असेल किंवा इतर सोशल याच्यामध्ये असेल. पण शेतकऱ्यांसाठी म्हणून व्यासपीठ मी कधी वापरलं नाही किंवा मी त्या व्यासपीठावर कधी आलो नाही. पण 2003ला एक अशी घटना घडली माझ्या आयुष्यामध्ये जिने मला खूप वरती पोहोचवलं. आणि ती घटना चांगली नव्हती. ती अशी होती की मला एक विहीर खोदायची होती. मला पाणी कमी पडणार होतं, दुष्काळ होता, आणि ते पाणी कमी पडेल म्हणून मी, खरं तर लोक तहान लागल्यावर विहीर खोदतात असं अशी म्हण आहे. माझं थोडं उलटं आहे, मी बिफोर तयारीत असतो. मला मार्चमध्ये पाणी कमी पडणार होतं, मी डिसेंबरमध्ये विहीर सुरू केली. विहीर सुरू करायला माझ्याजवळ पैसे नव्हते, पण माझ्याकडे डाळिंबाची बाग होती आणि मला पैसे कमी पडतील तर मी लोन काढील असं माझा प्रयत्न होता. मी काही थकबाकीदार वगैरे नव्हतो, पण मी लोन काढायचं म्हणून बँकेमध्ये गेलो आणि इन्स्पेक्टरला विचारलं, जिल्हा बँकेच्या. त्याला म्हटलं मला लोन पाहिजे, मला विहीर खोदायची. आणि विहीर निदान 55-60 फूट खोदावी लागणार होती, तिला बांधावी लागणार होती. त्याच्यामुळे पैशाची गरज होती आणि ती लगेच बांधावी लागणार होती, कारण माझ्या जमिनीमध्ये वरून काही भाग वाळू आहे. त्यांना मी म्हटलं ते म्हणे विहीर सुरू करून द्या, देतो मी तुम्हाला.
मार्च आटोपला की तुम्हाला प्रकरण करून देतो. त्या पद्धतीने मी ती खरं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विहीर सुरू करून दिली. लोकांना कामं नव्हती, दुष्काळच होता. तर गावामधली तरुण मुलं माझ्या मदतीला आली आणि घरच्या अगदी शेती करणारी मुलं आली, मजूर म्हणून नव्हे, ज्यांची स्वतःची शेती अशी आली. आणि माझी विहीर त्यांनी 2-3 महिन्यामध्ये पूर्ण केली. कारण फार कडक गेली, तिला खूप पैसे लागले खरं तर. कारण फायरच वर्क, मातीलासुद्धा फायर वापरावं लागलं, वाळूला फायर वापरावं लागलं. वाळू म्हणजे त्याचे जे हे बनतात, कडक हे पार्ट बनतात ते. आणि हा प्रसंग घडल्यानंतर म्हणजे विहीर खोदून झाल्यानंतर ती पडणार हे लक्षात आलं. लगेच मी बांधकाम करून घेतलं. बँकेत गेलो तर मार्चमध्ये मला सांगितलं की तुम्ही जूनमध्ये या, कारण वसूल झाला नाही. निदान मार्च एंडिंग झाला, मार्च एंडला वसूल नाही, आता मे एंडला वसूल होईल. मे एंडला गेलो, नाही आता जून एंडला या, पुन्हा जून एंडला गेलो. त्या इन्स्पेक्टरच्या नजरेतून माझं प्रकरण होऊच शकत नाही असे त्यांचं म्हणणं होतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यामधली. तो होतच नाही म्हणे, प्रकरणच होणार नाही. म्हटलं का बरं? म्हणे तुमच्या उतार्यामध्ये 3 गुंठ्यात SBIचं नाव आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचं. ते फार्म हाऊससाठी मी लोन घेतलं होतं 2-2.5 लाखाचं त्यावेळी. अर्थात मी थकबाकीदार नव्हतो तिथं पण. तर ते म्हणजे लोन आहे त्याच्यामुळे तुम्ही तिकडेच घ्या बँकेचं कर्ज, त्याच बँकेचं घ्या आणि विहिरीत खोदा, विहिरीचं हे करून घ्या. तर मी त्यांनाही म्हटलं की त्यांनी सांगितलं, त्यांनी फक्त फार्म हाऊससाठी दिलं आहे, बाकीचं कर्ज त्यांचं माझं नाही आहे, कारण ते देत नाहीत, तर तुम्हीच दिलं पाहिजे. मग त्यांनी काही क्युरीज काढल्या. असं 3-4दा मी त्यांच्याकडे गेलो आलो. त्यांनी सांगितलं नाही होणार. म्हटलं मग याला पर्याय, तुम्ही जिल्हा बँकेत जा म्हणे, त्यांना विचारून या. मी गेलो जिल्हा बँकेत, त्यांना पेपर दाखवले, ते म्हणे होईल. अरे म्हटलं हे सांगतायत होईल, इन्स्पेक्टर नाही सांगतो आहे. मी परत गेलो, त्यांना परत दाखवलं, ते म्हणे नाही होणार. म्हटलं का बरं? ते तर म्हणतात होईल. म्हणजे तुम्ही कोणाला भेटले वगैरे, त्यांनी बऱ्याच क्युरी काढल्या. म्हटलं मी फोन लावून देतो, नाही तर माझ्याबरोबर चला. मग ते म्हणे असं करा, तुम्ही SBIचं NOC घेऊन ये म्हणे. अरे म्हटलं किती छोटी गोष्ट आहे, मी घेऊन येतो ना लगेच. मी SBIमध्ये गेलो. म्हटलं सर मला विहिरीचं कर्ज काढायचं आहे, त्याच्यासाठी मला तुम्ही कृपा करून जरा मला नो ऑब्जेक्शन द्या. तर त्यांच्यासमोर काम होतं, ते म्हणजे फक्त 1 मिनिट थांबा. त्यांनी 1 मिनिट थांबले, ते काम आटोपून बाजूला ठेवलं आणि त्यांनी मला NOC हे नो ऑब्जेक्शन दिलं. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलं आणि यांच्यासमोर मी ठेवलं आणि त्यांनी असं बघितलं. त्यांनी असं वरती केलं, खाली घेतलं. कसं दिलं पण तुम्हाला हे, कसं दिलं? मला तर काही पटत नाही, कसं काय आणलं तुम्ही? अरे म्हटलं माझे थकबाकी नाही आहे आणि त्यांचं ऑब्जेक्शन नाही आहे, विषय संपला ना. बरोबर, कसं दिलं? म्हटलं कसं दिलं काही असो, कागद तुमच्या हातात आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. SBI काही NDC के अडाणी नाहीत, या भाषेतच बोललो मी. कारण ते इतिहासाचे ग्रॅज्युएट होते आणि ते बँकिंग करत होते. अडाणीपणा त्याचा होता आणि प्रॉब्लेम शेतकऱ्याला. तर असे अनेक शेतकरी त्याच्यामध्ये भरडले जात होते. असं बऱ्याच वेळेस होतं. आता मला जेव्हा पहिल्यांदा घर घ्यायचं होतं, आता सपोज फर्स्ट टाइम जर मी घर घेणार आहे, तर माझं काही अगोदर लोन नसेल, न मी कधी गाडी घेतली ना, मोबाईल फोन कधी लोनवरती घेतला आहे. ओके. आणि अशा वेळेला एखादा तरुण अवस्थेतला मुलगा घर घेण्यासाठी जातो आहे, तो बँकेत लोन करणार आहे आणि तेव्हा जेव्हा त्याला फिरवलं जातं, मी कमीत कमी 6 महिने ह्या गुंतागुंतीत फिरलो आहे. मग काही त्याच्यामध्ये एजंट पण असतात, सगळे असतात. म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही ज्या स्कीम्स आहेत या फक्त नावापुरत्या असतात का, याचा प्रश्न इथून एक निर्माण होतो. नाही, आता हा प्रश्न झाला, पण माझी त्याच्यातून मी बाहेर कसा आलो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने आहे. काय झालं मग, हा अनुभव घेतला मी. त्याच्यानंतर ते म्हणे डायरेक्टरला भेटून या. मी डायरेक्टरकडे गेलो, ते म्हणे करा. मग त्यांचं काय ऑब्जेक्शन नव्हतं, मग इन्स्पेक्टरचं काय ऑब्जेक्शन. मग मी त्यांना प्रकरण दिलं, त्यांना म्हटलं पाठवून द्या, भाऊ बघणार आहेत काय करायचं ते. आणि त्या पद्धतीने त्यांनी पाठवून दिलं. मी डायरेक्टरकडे गेलो आणि त्यांना म्हटलं माझं प्रकरण तेवढं बघा. म्हणजे तू मिटिंगच्या दिवशी आहे. मी गेलो मिटिंगच्या दिवशी, म्हटलं आता भाऊ आहेत, ते म्हटले होईल तर होऊन जाईल. मी गेलो तर त्या दिवशी मिटिंगवर प्रकरणच आले नाही, कोणाचेच आले नाही आणि माझंही प्रकरण आलं नाही. मी त्यांना भेटलो, म्हटलं काय झालं? अरे प्रकरणच नाही आले, पुढच्या वेळी मिटिंगमध्ये घेतलेत म्हणे सगळे. म्हटलं ठीक आहे. पुढच्या वेळी मी गेलो, पुढच्या वेळी गेलो तर डायरेक्टर आले नाही. म्हटलं आता आपलं प्रकरण काही होत नाही आणि म्हणून गठ्ठा यायचा होता खाली.
मीटिंगमधून तो गठ्ठा आला आणि त्याच्यामध्ये माझं प्रकरण मंजूर झालेलं होतं. हा जो आडानचोटपणा होता त्या अधिकाऱ्याचा, याच्याबद्दल मला लिहावं वाटलं. हे सगळ्यात पहिली मला जी स्ट्राईक झालेली गोष्ट आहे, किंवा मी सोशल लाईफमध्ये आलो, कृषी क्षेत्रामध्ये काम करायला लागलो, त्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते हे आहे. बरोबर. आणि मग त्याचं मी लिहिल्यानंतर त्याचं झालं पुस्तक, त्या सगळ्या अनुभवाचं. आणि ते पुस्तक शेतकऱ्यांच्या आत्महत्या शोध आणि बोध नावाने प्रकाशकाने छापलं. त्याच्यामधून हा जो प्रसंग आहे बँक अधिकाऱ्याचा, तो मात्र वगळा, कारण तो पर्सनल होता. आणि म्हणून ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते एका माझ्या मित्राला मी दाखवलं. ते कृषीभूषण होते. त्यांनी वाचलं नाही पूर्ण. त्यांनी ते दिलं एका सहसंपादकाकडे, गावकरीच्या सहसंपादकाकडे. त्या सहसंपादकाने सांगितलं का, अरे हे एवढं सुंदर आहे का, हे असं कशाला तू प्रकाशित करतो, याचा चांगला कार्यक्रम करू, मंत्र्याला आणू. आणि त्यावेळी मग त्यांनी त्या काळचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाचारण केलं. ते आमच्या चांदवडमध्ये आले आणि भर पावसात राज्याच्या कृषी दिनाच्या दिवशी आणि माझ्या पुस्तकावर मंत्र्यांनी कृषी दिन साजरा केला. अशी ती कहाणी आहे. मी असा एक शेतात राबणारा, ढेकळात राहणारा माणूस एका दिवसामध्ये स्टार शेतकरी झालो. नक्कीच ही खरंच प्रेरणादायी कहाणी होती. पण मला ह्या मुद्द्यावर तुम्हाला आणायचं आहे का, एक फक्त साधारण विहीर तुम्हाला नारपारची योजना तुम्ही जन्माला त्यातून घातली, तर याच्या मागची स्टोरी मला खरी दाखवायची. ती एक मोठी स्टोरी आहे. खरं तर नारपार हे लोकांच्या विस्मृतीत गेलेला विषय होता. याचं कारण असं आहे की 2010 साली नारपारच्या संदर्भात गुजरातला पाणी देण्यासंदर्भात करार झालेला होता. एकदा काय झालं, माझ्या भाचीचं साखरपुड्याचा कार्यक्रम होता. हॉटेल एक्सप्रेस तुमच्या ज्युपिटर त्यावेळी त्याचं नाव ज्युपिटर होतं, ज्युपिटर हॉटेलला. तर त्या ठिकाणी एक राजेंद्र जाधव नावाचे आमच्याच नात्यातले एक ग्रस्त आलेले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मला बोलले की तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं काय काम होतं? ते म्हणे तुम्हाला एक माहिती द्यायची आहे नारपारच्या संदर्भात. बरं ठीक आहे म्हटलं, मग आपण कार्यक्रम संपला की भेटू. त्याप्रमाणे साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला. आम्ही हॉटेलमधून बाहेर आलो. गाडी रस्त्यावर लावलेली होती. गाडीतच बसलो. बाहेर पाऊस चालू होता, जून महिना होता. तर त्यांनी सांगितलं की आपल्या पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या नारपार नद्यांचं पाणी गुजरातला जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतं. तुम्हाला माहीत आहे का? म्हटलं पाणी तिकडे जाऊन मिळतं इथपर्यंत माहीत आहे, बाकी नाही. पण नारपार माहिती आहे का? म्हटलं मला काहीच माहीत नाही. म्हणजे नारपार, दमणगंगा, पिंजाळ अशा 4-5-6 नद्या आहेत ज्याचं जवळपास 133 TMC पाणी हे गुजरात आणि महाराष्ट्रातून हे अरबी समुद्राला जाऊन मिळतं. आणि हे पाणी 133 TMC पैकी 20 TMC पाणी महाराष्ट्रात मुंबईला देऊन 113 TMC गुजरातला देण्यासंबंधीचा करार झाला. याच्याबद्दल काही माहिती? म्हटलं मला काहीच माहीत नाही. ते म्हणे की 2010ला म्हणजे मी जे भेटलो आम्ही 2013त भेटलो होतो. आणि 2010ला या संबंधीचा एक करार झालेला. त्या करारानुसार महाराष्ट्राच्या वतीनं अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. अजितदादा त्यावेळी पाटबंधारे खातं त्यांच्याकडे होतं. गुजरातमध्ये नरेंद्रभाई मोदी त्यावेळचे मुख्यमंत्री होते. आणि केंद्रामध्ये पवनकुमार बन्सल हे या विभागाचे मंत्री होते, जलसंपदाचे. आणि या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार झाला. आणि त्या कराराप्रमाणे एकूण 70% विश्वासार्हतेनं 133 TMC म्हणजे 100% विश्वासार्हता पकडली तर ते जवळपास 180-190 TMC पाणी आहे. हे पाणी महाराष्ट्र सरकारने कळून टाकलं गुजरात सरकारला किंवा केंद्र सरकारला की आम्ही हे उचलू शकत नाही. याच्यापैकी फक्त आम्हाला मुंबईसाठी 20 TMC पाणी द्या आणि बाकीचं तुम्हाला गुजरातला द्यायला काही हरकत नाही, असं त्यांनी NOC दिले. याच्यावर अनेक मिटिंग झाल्या. आणि जल आयोगाने शेवटी जर तुम्ही उचलत नसाल तर कुठंतरी वापरलं गेलं पाहिजे म्हणून ते गुजरातला देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे करार झाला 10 मे 2010ला. आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष गेली. मीडियामध्ये काही चर्चा नाही,
कुठलाही नेता काही बोलत नव्हता. आणि राजेंद्र जाधवने मला सांगितलं का असं असा एक करार झालेला आहे आणि याच्या बाबतीत मला तुम्हाला भेटायचं. आणि त्याप्रमाणे आम्ही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना याच्याबद्दल डिटेल माहिती आहे, तर तुम्ही नाशिकला आले तर आमच्या घरी या, वडिलांबरोबर बोला, चर्चा करा आणि ते तुम्हाला सांगतील त्या बाबतीत. त्याप्रमाणे मी नाशिकला आलो, त्यांच्या वडिलांची भेट घेतली. आम्ही जवळपास 2-3 तास त्यांच्याबरोबर बसलो. त्यांनी काही पुरावे, काही माहिती मला दिली डिटेल, आणि त्या पद्धतीने माझं विचारमंथन सुरू झालं. मी आमच्या आमदारांना भेटलो. त्यांनी सांगितलं की हे आपल्याला उचलताच येत नाही पाणी, त्याच्यामुळे ते दिलं ते बरोबर आहे. म्हटलं आता काय करायचं, ह्या पाण्याशिवाय दुसरं पाणी तर पूर्व भागामध्ये आणि जो काही दुष्काळी पट्टा आहे किंवा तुटीचं खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये दुसरं पाणीच नाही आहे. हे पाणी गेलं म्हणजे गेलं, कायमचंच गेलं. तर मी त्याच्यावरती खूप गंभीर झालो. पुन्हा मी त्यावेळच्या पालकमंत्र्यांना भेटलो. त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही या, भेटू आपण नाशिकला या कार्यालयात. नाशिकला कार्यालयात गेलो आणि ते बोलले की आपण याच्यावरती मीटिंग लावू. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी रीतसर पत्र दिलं भेटीचं, म्हणजे मीटिंग लावा म्हणून किंवा आम्हाला भेटीला वेळ द्या म्हणून. त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही. मग राजेंद्र जाधवने आम्ही एक उपोषण केलं, 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्याच्यानंतर मी पाशा पाटीलांना बोलवलं. म्हटलं त्यांच्या निमित्तानं लोक येतील आणि हा विषय आपण लोकांना सांगून लोकजागृती करू. खूप प्रयत्न केला, लोक काही आले नाही फारसे. मी नाराज झालो. चला म्हटलं आपण याच्यावरती लिहून पाहू. आणि म्हणून मी लिहायला घेतलं एक पुस्तक, आणि 50 पानाचं एक पुस्तक तयार झालं. त्याचं नाव कोण होईल भगीरथ, नारपारच्या पाण्यासाठी आरपारची लढाई, अशा प्रकारचं टायटल होतं. आणि त्याचं प्रकाशन पुन्हा मी पाशा पटेलांच्या हस्तेच केलं. हे 2013ची गोष्ट आहे. आणि 2014ला इलेक्शन होते पुढे. 2013ला मला माहिती मिळाली. 14लाच मी पुस्तक बनवलं, साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि हे मी माझ्या नर्सरीमध्ये याने एखादा रोप घ्यायला आला की त्याला एक फ्री पुस्तक द्यायचं. अशा पद्धतीने 2000 पुस्तकं मी 20,000 खर्च करून छापले आणि ते लोकांना फुकट वाटले. हे पुस्तकं म्हणजे आमच्या मतदारसंघात, चांदवड देवळा मतदारसंघामध्ये घराघरात गेले आणि ज्या लोकांपर्यंत गेले त्यांनी ते वाचलं आणि तो विषय लोकांना कळाला. पुढे इलेक्शन लागलं आणि इलेक्शनमध्ये लोकांनी हे प्रश्न विचारले भावी आमदारांना, त्या काळचे जे काही उमेदवार होते त्यांना विचारले. त्याच्यामध्ये राहुलदादा आहेर उभे राहिले, आत्ताचे आमदार आहेत. त्या दिवसापासून ते आजपर्यंत आमदारच आहेत. तर त्यांचे वडिलांचे मेहुणे म्हणजे विजयराजाराम देवरे, विश्वासदादा देवरे आणि मी त्यांच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी असं बसलो होतो. आणि विश्वासदादांनी बाबांना सांगितलं की एक फार छान पुस्तक आहे बोरसे काकांचं, तुम्ही वाचा बाबा. अर्थात त्यांनी ते पुस्तक बाबांना दिलं. त्याच्यानंतर पुढे इलेक्शनमध्ये डॉक्टर राहुल आहेर निवडून आले आणि पहिल्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात नागपूरला त्यांनी हा विषय गाजवला. आणि ताबडतोब जलसंपदा विभागानं, त्या मंत्र्यांनी म्हणजे गिरीश महाजनांनी त्याच्या संदर्भात मीटिंग लावली. मीटिंगमध्ये या कामाच्या सर्वेसाठी, या प्रोजेक्टसाठी सर्वेसाठी एक 4-4.5 कोटी रुपये मंजूर केले. सर्वे झाला आणि तो विषय तिथंच थांबला. पुढे सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर उबाठा सरकारच्या काळामध्ये काही त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर पुढे तुमचं 2.5 वर्षाचं शिंदे सरकार आलं. शिंदे सरकारच्या काळामध्ये पण फारशा हालचाली झाल्या नसाव्यात असं माझा अंदाज आहे. पण इलेक्शन जवळ आलं आणि एक दिवस फडणवीस साहेबांचा दूत माझ्याकडे आला आणि त्यांनी विचारलं की आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत, तर तुमच्या मतदारसंघात किंवा ह्या विभागामध्ये काय निर्णय घ्यावेत असं तुम्हाला वाटतं, काही असतील सूचना तर तुम्ही सांगा. तर 2 सूचना मी केल्या होत्या, त्याच्यामध्ये नारपारची होती. माझ्याकडे राहिलेलं अगदी लिटरली शेवटचं पुस्तक बाकी होतं माझ्याकडे, एकच पुस्तक, आणि ते घेतलं आणि मी त्या प्रतिनिधीकडे दिलं. ते अर्थातच 2 दिवसात मुंबईला पोहोचलं फडणवीस साहेबांकडे. आणि गेल्या वर्षी मला राष्ट्रपतींचं निमंत्रण होतं. म्हणजे ही घटना आहे जुलै 24मधली. जुलै 24च्या म्हणजे 15 ऑगस्टला राष्ट्रपतींचं मला निमंत्रण होतं. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी तिकडे गेलो. आणि मी तिथं दिल्लीत असतानाच
फडणवीस साहेबांचं एक बातमी वाचली तुमच्या जळगावमध्ये त्यांनी भाषण करताना सांगितलं की तुम्हाला जळगावला मी नारपारचं पाणी देणार म्हणून. आणि मला बरं वाटलं की त्या दिवशी कार्य याच्यावर काहीतरी हालचाल होते. आणि एक 2-3 महिने गेले आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा स्टेटमेंट आलं की नारपारची योजना मंजूर होते. आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा निर्णयच आला आणि त्याच्यामध्ये 2 योजना मंजूर झाल्या. 3 योजना आहेत. एक आहे तुमची दमणगंगा गोदावरी लिंक प्रकल्प, ज्याला 12,000 कोटीची तरतूद केली सरकारने. त्याच्यानंतर नार गिरणा प्रकल्प आहे, त्याला 8,000 कोटीची मंजुरी मिळाली, म्हणजे 20,000 कोटी याच्यावर मंजूर झाले आहेत आत्तापर्यंत. आता तिसरा प्रकल्प जो आहे तो पार गोदावरी लिंक प्रकल्प आहे. हा प्रकल्प माझ्या हिशोबाने, मी त्याच्यामध्ये तर डिटेल टाकलं आणि त्याच पद्धतीने तो होतो आहे, तर त्या प्रकल्पासाठी माझा अंदाज आहे 20 ते 25,000 कोटी रुपये त्याच्यावरती मंजूर होतील असा अंदाज आहे. म्हणजे टोटल प्रोजेक्ट जो आहे 40,000 ते 45,000 कोटीचा हा प्रोजेक्ट जो आहे ते माझ्या फक्त 50 पानाच्या पुस्तकावरती जनजागृतीमुळे मंजूर झालेलं आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे याचा. कारण असं आहे की हे माहीत नाही लोकांना की याच्या पाठीमागं एक छोटंसं पुस्तक आहे आणि एक विचार आहे फक्त. म्हणजे जिथं एक थेंबभर पाण्याची तरतूद नव्हती, पाणी लिफ्ट करून उचलून आणण्याची तरतूद नव्हती, मी त्यावेळीच म्हटलं होतं की टेक्नॉलॉजी कदाचित बदलेल पण पाणी नसलं तर उपयोग काय. ते पाणी तुम्ही देऊन टाकाल तर पुन्हा उचलायचं कसं. आणि त्याचा फायदा झाला आणि 10 TMC पाणी उचलण्याच्या ह्या योजना आहेत. आणि याच्या बाबतीत मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. फडणवीस साहेबांनी मंजूर केलं म्हणजे फडणवीस साहेब माझ्या पुस्तकाच्या टायटलप्रमाणे याचे खऱ्या अर्थाने भगीरथ जे आहेत तर फडणवीस साहेब आहेत. नक्कीच. तुमची जशी ओळख आहे एक सामान्य शेतकरी, तर एक शेतकऱ्यांची बुलंद आवाज, तर भारतातल्या शेतकऱ्यांना तुमचं म्हणजे जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर ती एक अशी गोष्ट काय असेल का जी तुम्ही भारतातल्या शेतकऱ्यांसाठी देऊ शकतात? खरं तर मी फार काही मोठा माणूस नाही आहे, पण विचार मी मोठा करू शकतो आणि मी तसा केला आहे अनेक बाबतीमध्ये. खरं तर एक झाला आहे, हे तो तुम्हाला माहीत नाही का, लोकांना माहीत नाही तो सहसा 75,000 कोटी रुपये किसान सन्मान निधीच्या नावाने जे येतात ते माझ्या एका मोठ्या व्यासपीठावर केलेल्या सूचनांच्या माध्यमातून येतात. याची फार कल्पना नाही लोकांना. पण पीक विम्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने, म्हणजे आत्ताच्या नाही, UPA सरकारने, मनमोहन सिंग सरकारने एक JPC गठीत केली होती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी सहसा बनत नाही, सरकार कधी ॲक्सेप्ट करत नाही. सरकार न्यायिक समिती गठीत करतं, न्यायालयीन समिती गठीत करतं, पण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नाही करत. त्याचं कारण असं आहे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही सर्व पक्षांची असते, त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. तिला कॅबिनेटचा दर्जा असतो, तिच्या अध्यक्षाला, त्यांना सचिव असतो आणि त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे जे काही रिपोर्ट्स असतात किंवा त्याचे जे काही इनपुट्स असतात ते PMOला बंधनकारक असतात. आपण पंतप्रधानांना भेटू शकतो, निवेदन देऊ शकतो, पत्र देऊ शकतो, कुठं जाईल काही सांगता येत नाही. पण एखादी गोष्ट जेव्हा ती JPC मार्फत जाते त्यावेळी तिला एक वैधानिक दर्जा प्राप्त होतो. आणि अशी कमिटी मुंबईमध्ये आली होती 2011च्या ऑगस्ट महिन्यामध्ये, बहुतेक ऑगस्ट किंवा सप्टेंबर असेल, एखादा 8-15 दिवसाचा फरक पडू शकेल. त्या कमिटीसमोर माझं एक प्रेझेंटेशन होतं. प्रेझेंटेशन फक्त 5 मिनटाचं, म्हणजे मला वेळच 5 मिनिट मिळाला. आणि तिथं मी जी काही मांडणी केली आहे त्या मांडणीचा आधार आहे की ज्याच्यामध्ये मी रासायनिक खताची सबसिडी काढून टाका, ते पैसे शेतकऱ्याला डायरेक्ट द्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये द्या आणि ते कशासाठी खर्च केले विचारू नका, ही माझी मागणी होती त्या ह्याच्यामध्ये. तो मोठा विषय आहे तो. पीक विमामध्ये विमा ही कन्सेप्ट मुळात रिस्क मॅनेजमेंटवर आहे असं माझं म्हणणं होतं. आणि शेतीमध्ये रिस्क नाही, डिझास्टर असतं, असा तो विषय आहे. आणि हे डिझास्टर कव्हर करायचं असेल तर हे काही सरकारने पाठवलं नाही, हे काही शेतकऱ्याने बोलवलं नाही. नैसर्गिक आपत्ती आहे आणि ही आपत्तीचं व्यवस्थापन हे केंद्रीय निधीतून झालं पाहिजे. सरकारकडे आलेला निधी हा म्हणजे एकतर आपत्ती जी आहे तिला राष्ट्रीय आपत्ती माना
आणि राष्ट्रीय कोशामधून तिची भरपाई करा, असा तो विषय होता. तो विषय फार गाजला खरं तो मीटिंगमध्ये. पण मी माझ्या प्रेझेंटेशननंतर सगळे खासदार मला भेटले, फार सुंदर सूचना केली वगैरे, असं सगळं झालेलं आहे त्या काळामध्ये. हे लोकांना माहीत नाही आणि मला सांगायला थोडंसं हे वाटतं की लोकांना हे सांगितलं तर ते विनाकारण आपल्याला काहीतरी फेकतो असं वाटू नये म्हणून मी काही सांगत नाही. पण एकतर 75,000 कोटी रुपये केंद्र सरकार आज शेतकऱ्यांच्यासाठी सन्मान निधीने नावाने वापरत आहे. याचं कारणच आहे ते आपत्ती व्यवस्थापनासाठी आहेत, शेतकऱ्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी. ते त्यावेळेचाच विषय आहे. पण दुसरी गोष्ट, तुम्ही मला खूप चांगला प्रश्न विचारला, अगदी छोटी गोष्ट आहे आणि याच्यावर माझं काम झालं आहे. 2017ला एका कमिटीवर मी आहे राज्याच्या. त्या कमिटीमध्ये सगळ्या बँकांचे प्रतिनिधी होते. कृषी कर्ज दर ठरवणारी ती कमिटी आहे. कृषी कर्जाचे का? कृषी कर्जाचे दर म्हणजे एकरी किती, कांद्याला किती, द्राक्षाला किती, डाळिंबाला किती, असं एकरी किती मंजुरी करायची, याची एक कमिटी आहे. त्या कमिटीत मी मेंबर आहे. सहकार आयुक्त त्याचे अध्यक्ष आहेत. MSC बँकेचे MD जे आहेत ते त्याचे सचिव आहेत. आणि 5-6 विभागातले 6 शेतकरी आहेत. विदर्भ कोऑपरेटिव्हचा प्रतिनिधी त्याच्यात आहे. विद्यापीठांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत. आणि यांची एक मीटिंग, एक म्हणजे खरं 2 झाले त्या काळामध्ये. यांच्या मीटिंगमध्ये मी एक प्रश्न विचारला आणि हा फार इंटरेस्टिंग विषय आहे की मी त्यांना असं म्हटलं, आमचं सगळं दरबीर ठरून झालं, सगळं आटोपलं आणि आयुक्तांनी विचारलं कोणाला काही सूचना करायची आहे का. म्हटलं मला करायची. मला अशा गोष्टी पटकन माझ्या लक्षात असतात की. आणि मी त्यांना म्हटलं मला एक प्रश्न आहे, कृषी कर्ज भरायचं असेल तर शेतकऱ्याजवळ त्यावेळी पैसे नसतात. समजा 31 मार्चला भरायचे, प्रत्येकालाच भरायचे असतात. एकतर नुकसान होतं, कधी आपत्ती येते, कधी भाव मिळत नाही आणि तो त्यावेळी पैसे भरू शकत नाही आणि नातेवाईकाकडे मागता येत नाही, कारण त्याचा नातेवाईक पण त्याला पण भरायचे असतात. त्याच्यामुळे अशा कोंडीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पकडता आणि 31 मार्चला ते भरायचे आणि तुम्ही म्हणतात दुसऱ्या दिवशी येऊन जा. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, म्हटलं की तुम्ही या पैशाचं एका रात्री भरावासाठी काय करतात. आणि हाच प्रश्न आयुक्तांनी पण विचारला सगळ्या बँकांना. तर बँका पण एकमेकाकडे पाहायला लागल्या, तुम्ही काय करतात. नाही म्हणे रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. मग नियम बदलता येत नाही का, असा सगळा विषय झाला. आणि आयुक्तांनी सांगितलं की हा विषय गंभीर आहे आणि विचार करण्यासारखा आहे. आणि त्यात काही बँका करतात, शेड्यूल्ड बँका या पद्धतीनं रिन्युअल देतात कृषी कर्जाचं, म्हणजे तुमच्या क्रॉप लोनचं. आणि राष्ट्रीयकृत बँका देत नाहीत, कोऑपरेटिव्ह बँका देत नाहीत. तर म्हटलं हे झालं पाहिजे. आयुक्तांनी परत एकदा 1 महिन्याने मिटिंग लावली या विषयावरती. सगळ्यांनी इनपुट दिले, त्याचं प्रोसिडिंग झालं. माझ्याकडे प्रोसिडिंग आहे, दोन्ही गोष्टीचं प्रोसिडिंग आहे. तर मी असं म्हणतो, जर भारतातल्या शेतकऱ्यांना एखादी गोष्ट द्यायची असेल तर त्याच्यावर माझं काम चालू आहे. मी लवकरच आता हे सगळं महाराष्ट्राच्या CMपर्यंत पोहोचवतो आहे, कारण त्या काळामध्ये मी त्यावेळच्या सहकार मंत्र्यांबरोबर याच्या संदर्भात मिटिंग केलेली आहे, इनपुट्स दिलेले आहेत. तर मी एवढं नक्की सांगतो की भारतातला शेतकरी आज जो अडचणीत आणला आहे, रिझर्व्ह बँकेच्या हे एका चुकीच्या धोरणामुळे आणलेला आहे. जर तुम्ही व्यापाऱ्याला किंवा उद्योगपतीला रिन्युअल देताना त्याचं पूर्ण कर्ज भरून न घेता व्याज भरून रिन्युअल देऊ शकता, तर तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता. कारण शेतकरी पण आता ऑनलाईन पेमेंट करतो, घेतो, देतो, व्यवहार करतो, त्याची मुलं करतात. मोबाईल किंवा अकाउंट वेगळं ऑपरेट करत असेल कदाचित, पण त्याचे व्यवहार होतात, हे सत्य गोष्ट आहे आणि हे सरकारला करावं लागेल कधी ना कधी. तर भारतातल्या शेतकऱ्यांना तो आयुष्यामध्ये कृषी कर्जात थकबाकीदार राहणार नाही, अशी एक गिफ्ट मी देऊ शकतो. हे मला याच्याबद्दल मला खात्री आहे. तो जर थकबाकीदार नाही झाला, त्याचं सिबिल चांगलं राहील. त्याचं सिबिल चांगलं असेल तर तो अनेक कर्जासाठी पात्र होईल. त्याची गरज हीच नाही, नुसती तर अनेक गरजा असतात. त्या कर्जासाठी त्याची पात्रता महत्त्वाची असते आणि ती पात्रता रिझर्व्ह बँकेने केवळ चुकीच्या धोरणामुळे, केवळ विषय समजून न घेतल्यामुळे आडमुठेपणाने ती थांबवलेली आहे. या संदर्भात खूप वरिष्ठ पातळीपर्यंत माझं बोलणं झालं आहे. रिझर्व्ह बँकेच्या डायरेक्टरबरोबर झालं आहे. ते डायरेक्टर आता नाबार्डचे पण डायरेक्टर आहेत आणि त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन झालेलं आहे आणि ते लवकरच मार्गाला लागावं आणि तुमचा शब्द कदाचित लवकरच खरा करण्याचा मी प्रयत्न करीन. हो नक्कीच, कारण की बऱ्याच वेळेस होतं काय का जे शेतकरी आहेत त्यांच्या क्रॉप लोनमुळे त्यांचं सिव्हिल खूप खराब होतं
आणि त्यांना मग जेव्हा एखादं घर घ्यायचं असतं किंवा गाडी घ्यायची असते तर त्यांना तिथे ती कमी रेटमध्ये अवेलेबल होत नाही. सिव्हिल खराब असल्यामुळे मग त्यांना त्याच लोनसाठी डबल पैसे द्यावे लागतात, डबल व्याज भरावं लागतं. अगदी खरं आहे. तर इथे कुठेतरी काम झालं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तो पात्रच ठरवला जात नाही, पात्र त्याला अपात्र ठरवलं जातं पहिल्याच पायरीवरती. आणि त्याचे अनेक मनसुबे असतील आणि त्याला पुढे जायचं असेल. आता असं आहे की मोठे उद्योग लावायचे असतील, नाही तर छोटा उद्योग लावायचा असेल, भांडवलाशिवाय तो चालत नाही. भांडवल उपलब्ध करायचं असेल तर तुमचं सिबिल चांगलं पाहिजे. सिबिल चांगलं असेल तर तुम्हाला मध्यम मुदत कर्ज मिळेल. मग ते विहीर खोदायचे असो, पाईपलाईन करायचं असो, ट्रॅक्टर घ्यायचा असो, काही आता गरजा वेगवेगळ्या आहेत. पिकअप घ्यायचं असेल, पण सिबिल खराब असेल तर काय करणार तुम्ही? त्याच्यापेक्षा सरळपैकी तुम्ही व्याज घरून रिन्युअल द्या. याच्या संदर्भातला संपूर्ण डाटा तयार आहे खरं तर. म्हणजे तुमच्या त्या कमिटीकडे तो आहे, माझ्याकडे त्याचं प्रोसिडिंग आहे. आता याच्यात अडचण काय आहे की हे सगळं मंत्रालयाने विशेष करून CM साहेबांनी हे मनावर घेतलं किंवा सहकार मंत्र्यांनी मनावर घेतलं आणि हे फक्त केंद्रातल्या अर्थ खात्याकडे किंवा अर्थ मंत्रालयाकडे ह्या गोष्टी शिफारसी करून पाठवल्या तर महाराष्ट्रातला शेतकरी नाही होणार. ही योजना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाही सांगत मी, ही भारतासाठी लागू होईल. आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज हे व्याज भरून रिन्युअल होईल. त्यावेळी त्याचं सिबिल खराब होणार नाही. त्याच्यासाठी 5 वर्षाचा कालावधी, एक विस्तृत योजना आहे. मी आज त्या ठिकाणी विस्तृत बोलू शकत नाही, त्याला आपल्याला काही लिमिटेशन्स आहे वेळेच्या. तर ते एक मोठी योजना आहे आणि ती नक्कीच करता येईल. बऱ्याच वेळेला होतं काय का आपल्याकडचे जे शेतकरी आहेत ते फक्त शेतीवरती अवलंबून आहेत. त्याच जागी तुम्ही गुजरात पॅटर्न बघा किंवा इतर काही राज्यांमध्ये आता बऱ्यापैकी त्याच्यावरती काम चालू आहे का ते शेतामध्येच काही ना काही उद्योग घेऊन बसलेत. कोणाचं सेंद्रिय गूळ बनवण्याचं काम आहे, कोणाचं काही प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा गुजरातमध्ये तर उद्योगधंद्यांना आपण कम्पीट करण्यासारखं कोणतंच राज्य नाही आज. आणि ते फक्त एक इंडस्ट्रियलिस्ट करत नाही आहेत, तिथला शेतकरी पण तेवढा जागरूक आहे आणि तो शेतीला एक जोडधंदा म्हणून काहीतरी एक युनिट घेऊन प्रत्येकाच्या शेतीमध्ये बसला आहे. म्हणजे तो शेतीतही लक्ष देतोय आणि त्याच युनिटमधून तो एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम पण क्रिएट करतोय. तर महाराष्ट्रात हे काही खूप जागेवरती दिसत नाही. खूप प्रगतिशील शेतकरी असेल किंवा खूप कमी असे शेतकरी आहेत का ज्यांचं शेतीमध्ये काहीतरी एक सेकंडरी ऑप्शन म्हणून एक इन्कम सोर्स चालू आहे. तर याच्यावरती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय मेसेज असेल? हे बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू, म्हणजे मी तर काही ना काही उद्योग करत आलो शेतीत. शेतीला जोडधंदा पाहिजे हे माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात आहे. माझे पण आहेत जोड व्यवसाय, तो पार्ट वेगळा आहे. माझ्याकडे मध्यंतरी एका युनिटसाठी एक बॉयलर बसवण्यासाठी गुजरातची पार्टी, म्हणजे ज्यांनी बॉयलर दिला होता तो फिट करायला माझ्याकडे येणार होते. आणि ते येताना ते नाशिकपर्यंत आले आणि नाशिकहून पिकअप करून मी त्यांना घेऊन गेलो घरी. म्हणजे 60 किलोमीटर आमचा प्रवास होता. त्या 60 किलोमीटरमध्ये आम्ही जे बोललो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर ते मला बोलले, तुम्ही कुठं राहता? म्हटलं शेतात. म्हटलं तुम्ही? म्हणजे आम्ही गावात राहतो. म्हटलं तुमच्याकडे काही शेतात फारसे लोक राहत नाही? म्हणजे आम्ही पूर्वी शेतातच राहत होतो. आता आमचे सगळे जे काही, मी म्हटलं आमच्याकडे आदिवासी आणि इतर बॅकवर्ड क्लास जो आहे हे सगळे गावात राहतात आणि शेतकरी सगळे शेतात राहतात. म्हणलं ते म्हणे आमच्याकडे आता सगळे ते जे काही आहे मागासवर्गीय ते आमच्या शेतात राहतात, आम्ही गावात राहतो. म्हटलं असं कसं काय झालं? ते म्हणे उद्योग, आम्ही उद्योगात आलो त्याच्यामुळे आम्हाला उद्योगाच्या सोयीने आम्हाला राहावं लागतं आणि आमची शेती कोणीतरी सांभाळली पाहिजे, म्हणून जे मागासवर्ग होता शेतीमधला किंवा ज्यांचा उद्योग नाही ते लोक आमची शेती सांभाळतात. म्हटलं असं कसं? आणि काय म्हणे, तुमच्याकडे एक पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा मुलं शाळेत जायला लागली पहिली दुसरीत गेले की तुम्ही काय विचारता? तो काय होणार आहे? डॉक्टर होणार का, इंजिनियर होणार का, शिक्षक होणार का, काय करणार तू? असा प्रश्न विचारला तर मुलं तो तसा चॉईस करतात. आमच्याकडे तसं नाही होत. म्हणे आमच्याकडे विचार करतानाच असा करतात की ते मोठा झाल्यानंतर तू काय उद्योग करणार. आणि हा बेसिक फरक गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर आहे. हा बेसिक फरक आहे की तुमचं थिंकिंग जे आहे, विचार जो आहे तो विचारच असा आहे की तू नोकरी करणार, हे तू आधी ठरवून टाकलं. म्हणजे तुझं लाईफ सेटल करायचं आहे, तुला करिअर बनवायचं आहे ते नोकरीसाठी आणि पोट भरण्यासाठी.
मग त्याच्यात बंगला आहे, बायको आहे, बंगला आहे, बरोबर आहे. आणि त्याचे EMI भरता तुला आयुष्य संपवायचं आहे. त्यात मुलांचं लग्न झालं, आपलं मुलांचं शिक्षण झालं की मुलं सेटल करणे, हे तुमची लाईफस्टाईल आहे महाराष्ट्रातल्या लोकांची. हे आमच्या चर्चेतला भाग आहे. आणि आमच्याकडे तसं नाही होत. काही कर पण तू उद्योग कर. आणि पहिल्यापासून त्याच्या डोक्यात किडा तोच असतो आणि तो त्या दिशेने विचार करतो. आणि म्हणून गुजरात आज महाराष्ट्राचा गुजरातची तुलना केली तर आपण सगळे नोकर तयार करतो आहे. अपेक्षा पण नोकराचीच करतो आहे. पैसे नाही कमवायचे, आपल्याला पैसे कमवायचे पोट भरण्यासाठी. आणि त्यांना संपत्ती कमवायची, आपल्याला पैसे कमवायचे. हा मोठा फरक आहे त्यांच्या आपल्या दृष्टिकोनात. आता आपल्याला अजून काय करायचं आहे, मी बघतो आहे सगळीकडे जे काही हमाली कामं असतील, स्वच्छतेची कामं असतील, हे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत. उद्योगामध्ये MPचे आले, UPचे आले, छोटे गाडे लावले. माझ्या गावामध्ये 1500-1700 लोक तिथं गाव आहे माझं, फार छोटं गाव आहे. तिथं पाणीपुरीवाला, भेळपुरीवाला येऊन राहतो. 3 लोक आहे फक्त घरामध्ये आणि संध्याकाळी गाडा लावतात फक्त आणि त्याच्यावर त्यांचा प्रपंच चालतो. उद्योग करतात. आपल्याला उद्योगाचं फार आवड आहे. उद्योगामध्ये नोकरीला गेलो तर तिथं काय करतो आपण, युनियन करतो. हमारी मांगे मान्य करो, याच्या पलीकडे आपण जात नाही. वाशी मार्केटला गेलं, नाशिकच्या मार्केटला गेलं, हमाल कोण आहे बघा. तर आपल्याकडे दृष्टिकोन नाही, एवढाच मोठा फरक आहे. मी वाघ म्हणून जन्माला आलो हे वाघाला माहिती आहे, म्हणून तो एकटा फिरतो. किंवा सिंह असेल तर त्याला असं जोडी कोणी पाहिजे असं नाही वाटत. आपण आपला कम्फर्ट झोन सोडत नाही. महाराष्ट्रीयन माणसाचा हा एक ड्रॉबॅक आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन कुठंतरी उडी टाकावी, झेप घ्यावी, काय संकट येतील ते झेलावेत, असं आव्हान आपण स्वीकारतच नाही. कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलं तरच तुम्हाला सक्सेस मिळतं, ही गोष्ट खरी आहे. आणि माझ्या पाहण्यात मी या विषयावरती खूप अभ्यास करतो आहे. म्हणजे याच्यासाठी मी एक 10-12 लाख रुपये खर्च केलेत उद्योगाच्याच बाबतीत अभ्यास करण्यासाठी. किती जरी म्हटलं तरी कमीत कमी 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. आणि मी असं बघितलं आहे की एकही उद्योगपती संकटाशिवाय यशस्वी झालेला नाही. आणि आम्हाला संकट नको असतात, ही अडचण आहे. शेतीविषयक शेवटचा प्रश्न घेतो. हां, त्याच्यामध्ये आपण 2 प्रश्न कव्हर करूया. एक, युवा पिढी आज कृषी क्षेत्रात येत नाही. आणि दुसरी गोष्ट का जिथे पाण्याचा संचय खूप आहे, म्हणजे जर आपण महाराष्ट्रात पकडलं तर नाशिक, नगर, पुणे, इकडे सातारा, कोल्हापूर आणि इकडचा जो भाग आहे, हा व्यतिरिक्त जो भाग आहे तो पूर्ण ड्राय झोन आहे. तर ड्राय झोनमध्ये शेती करणं म्हणजे खूप अवघड आहे. तर मग सरकारने अशा कोणत्या योजना या क्षेत्रात राबवल्या पाहिजे आणि त्या फास्ट ॲक्शनमध्ये राबवल्या पाहिजे. कारण की जर त्यांना पाणी मिळू शकतं आहे, राजस्थानला पाणी मिळू शकतं आहे, गुजरातमधून नर्मदेचं तापीचं पाणी ते कच्छपर्यंत जर घेऊन जाऊ शकत आहे, तर महाराष्ट्रात ऑलरेडी पाण्याचं खूप मोठं साठा आहे इकडच्या साईडला. आणि बऱ्याच वेळेस आपण बघतो का पावसाळ्याच्या दिवसात हे सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं आहे. तर मग जो ड्राय झोन आहे तो परत पाण्याने कसा भरला जाईल? हे बघा, तुम्हाला मी एक सांगतो, पाणी हा विषय आणि उद्योग हा विषय, हे दोन्ही आपण वेगळे काही कल्पायचे कारण नाही. उद्योग आणि पाणी म्हणण्यापेक्षा माणसाचा जगण्याचा आधार पाणी आहे, पहिली गोष्ट. आता पाणी कुठं उपलब्ध आहे? आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना बसली आहे, पाणी आम्हाला पाहिजे तेवढं पाहिजे, मोठ्या प्रमाणात असलं तरी चालेल. पाऊस तर काही तेवढा पडत नाही. भविष्यात तो पडेल का? मुळीच पडणार नाही. जेवढा पाऊस पडतो तो बरोबर आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मी चांदवड तालुक्यातला आहे, दुष्काळी भागातला आहे. माझ्या तालुक्यामध्ये साधारणतः 500 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. 500 ते 550 मिलीमीटर, 700 मिलीमीटर म्हणजे किती? तुम्ही त्याचं जर फुटात पाणी जर मोजलं तर साधारणतः नियर अबाउट तुम्ही ती कल्पना करा की हे पाणी 2.5 ते 3 फूट आहे, 3.5 फुटापर्यंत, 1 मीटरपर्यंत ते पाणी आहे. एवढं पाणी पडतं, थोडं नाही. आता हे पाणी पडल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला दुष्काळ आहे त्यावेळी तुम्ही सावध असलं पाहिजे.
हे कसं हार्वेस्ट करायचं, कसं साठवायचं किंवा कसं जिरवायचं, याची वेगवेगळी टेक्निक आहे जी मी स्वतःही वापरलेत माझ्या शेतामध्ये. आणि जेव्हा तुम्ही ते अडवाल त्यावेळी ते कसं साठवायचं हा महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पिकाची पाण्याची गरज किती आहे. आता रासायनिक खतांनी पाण्याची गरज ही मुळात 4 पट वाढलेली आहे. मी जबाबदारीनं बोलतो आहे, या विषयामध्ये मी खूप तज्ज्ञांबरोबर बोललो आहे. 4 पट पाणी वापरतो आपण अधिक. सेंद्रिय खतामध्ये एवढं पाणी लागत नाही, हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की पाणी हार्वेस्ट करून मी एक दिवस खरं तर एका व्यासपीठावर गडकरी साहेबांनी, मी एका शेजारी होतो नागपूरमध्ये, तर त्यांना मी बोललो, म्हटलं साहेब जसं तुम्ही स्मार्ट सिटी म्हणता ना तसं स्मार्ट विलेज वापरा, एक योजना. त्याच्यानंतर स्मार्ट विलेज आली, पण काही महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये स्मार्ट विलेजची कल्पना आलीसुद्धा. तर स्मार्ट विलेज काय आहे, माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक गावात गव्हर्नमेंटच्या काही जमिनी गव्हर्नमेंटच्या आहेत, बरोबर आहे, मालकीच गव्हर्नमेंटची आहे, प्रत्येक गावात आहे. नाही काही तर 10-5 गावा मिळून एक झोन आहे की जिथं गव्हर्नमेंटची जमीन आहे. त्या पॉकेटमध्ये कुठं ना कुठं एक छोटंसं तळं आहे किंवा ते बनवता येईल. प्रत्येक माणसाला, मी तर असं म्हणतो की 1 युनिट, एक जागा दिली तुम्हाला, ही एवढी तुमची जागा आहे, इथं पाणी पण तुम्हीच निर्माण करा, वीज पण सोलरने तुम्ही निर्माण करा. हे मी आज नाही बोलत, मी 5-7 वर्षापासून बोलतो आहे. वीज पण तुम्ही इथंच निर्माण करा आणि इथं उद्योग लावा, फॅसिलिटी द्या, त्याला सोलर बसून द्या, वीज तयार झाली. पाणी आहे, त्याच्या छतावरचं पाणी त्याला कलेक्ट करायला सांगा, रेन वॉटर हार्वेस्ट करा, स्टोअर करा. प्रत्येक युनिटचं त्याचं स्वतःचं पाणी पाहिजे. कमी पडेल त्या पाण्यासाठी पुन्हा काहीतरी एक कॉमन सार्वजनिक एक तलावाची सोय करा. मी खडकामध्ये तळं केलं आहे, खडकामध्ये पाणी साठवतो, ते जिरत पण नाही आणि मला ते मार्च एंडपर्यंत पुरतं, दरवर्षी पुरतं. माझ्याकडे हार्वेस्टिंगची परमनंट सोय आहे. पाऊस पडला की माझ्या तळ्यात जातो किंवा विहिरीत जातो, विहीर रिचार्ज करून वॉटर टेबल वाढवता येतं. तुम्ही पाण्याला दोष देऊन, सरकारला दोष देऊन हे प्रश्न सुटणारच नाही. उद्योग पण आलं पाहिजे, वॉटर हार्वेस्ट झालं पाहिजे, सोलर लागलं पाहिजे, सोलरवर वीज तयार झाली पाहिजे, तिथं गव्हर्नमेंटची वीज पण गेली पाहिजे, ग्रीडला जोडली पण पाहिजे, म्हणजे विजेचं हे वाढलं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का शेतकऱ्यांनी आता सरकारवरती अवलंबून न राहता स्वतः पण पुढे आलं पाहिजे? नाही, मी सरकारवर अवलंबून राहू नये असं नाही म्हटलं. सरकारने अशी फॅसिलिटी द्यावी की तिथं हे आमची जमीन आहे, याचे प्लॉट झालेत, इथं तुम्ही MIDC किंवा उद्योग लावा. ह्या उद्योगासाठी आता सरकारने एक चांगला निर्णय घेतला, तो अजून आला की नाही JR मला माहीत नाही, पण कुठेही शेतात उद्योग लावायचा असेल तर येण्याची गरज नाही. याच्यासाठी सरकारचं स्वागत केलं पाहिजे. येण्याची अट काढून टाका, सरकारची जागा द्या, नाही तर शेतकऱ्याला लावू द्या. त्याला हार्वेस्ट करताना पाण्याचं हार्वेस्ट करत असेल तर ते हार्वेस्टिंगसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत, पाईप आहे किंवा जी काही त्याचं हे करावं लागेल, प्लंबिंग करावं लागेल किंवा अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकाव्या लागतील, मोठा खर्च येतो, नाही असं काही नाही. मी पण 3-4 लाख रुपये त्यासाठी खर्च केलेत. तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सरकारने वाटा उचलावा, प्रमोट करा. एक्झॅक्टली, प्रमोट करा. फक्त सरकारने काहीच करू नये असं नाही, सरकारने ह्या फॅसिलिटी द्यावा, उद्योग त्याने उभारायचा आहे. आता ते कोणते उद्योग लावायचे, कुठलेही लावू द्या हो, तुमच्याजवळ काय एकदा जगाला कळू द्या ना, तुमच्या आयडिया, उद्योगाच्या आयडिया लोकांपर्यंत घेऊन जा, सरकारकडे घेऊन जा आणि सरकारने तिथं बसून या सगळ्या का अंमलात आणलं. पण जर मला असं वाटतं का दोघांमध्ये गॅप खूप आहे, म्हणजे सरकार जे काही डिसिजन घेतोय आणि आपल्याकडची जी जनता आहे, जनता आणि सरकारमध्ये गॅप खूप आहे. म्हणजे त्याच्यातला जो गॅप आहे, सपोज आपण असं म्हणू शकतो का हा एज्युकेशनल सिस्टीमचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा ज्या काही स्कीम्स गव्हर्नमेंट देते त्या जनतेला माहितीच नाही आहे, शेतकऱ्यांना माहितीच नाही आहे, असंही खूप वेळेस होतं. याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे मी कदाचित चुकतही असेल, माझं मत आहे की सरकारच्या पातळीवर, नेतृत्वाच्या पातळीवर, म्हणजे गाड्यातल्या नेतृत्वाच्या पातळीवर, एज्युकेशनच्या पातळीवर, समाजाच्या मानसिकतेच्या पातळीवर हा अवेअरनेस नाही आहे. एक्झॅक्टली. उद्योग लावायचा आहे म्हणजे तो काहीतरी बडा उद्योग लावायचा आहे, पहिलं डोक्यात आहे. दुसरी गोष्ट, तो कसा लावायचा याचं कुठलंही प्राथमिक नॉलेज नाही, त्याच्यावर चिंतन नाही, चर्चा नाही.
आता शहरामध्ये मी बघतोय, मी सगळ्यांमध्ये मुद्दामच जातो, बघतोय शहरामध्ये वेगवेगळे ग्रुप, BNI आहे, तुमचं सॅटर्डे क्लब आहे, वेगवेगळे मराठा संघ आहे, अशा सगळ्यांचे काही ना काही बिझनेस ग्रुप आहेत. बरोबर. आणि तिथं एक प्रोफेशनली त्या विषयावरती ती चर्चा करतात. आणि आमच्याकडे खेड्यावरती जे ग्रुप आहेत ना, ते सकाळी चहाच्या टपरीवरचे ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये सगळं माहिती आहे लोकांना. ट्रम्पबद्दल माहिती आहे, मोदीबद्दल माहिती आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल माहिती नाही, माहीत नाही उद्योगाबद्दल आणि शेतीबद्दल. शेतीबद्दल किती माहिती आहे तर त्या दुकानदाराकडे जायचं आणि दुकानदाराला विचारायचं काय फवार, हे माहिती आहे. आणि त्याने दिलेलं नॉलेज इज परफेक्ट नॉलेज, अशी आपली धारणा बनली. याच्या पलीकडे शेती ज्ञान आहे हे माहीत नाही. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की शेतीला चांगले दिवस येतील असं गृहीत धरायचं, जुगार खेळणार. खूप लोक मला भेटतात तेव्हा ते म्हणतात की आपल्याला कसलंही सवय नाही, कसलंही व्यसन नाही. अरे शेतीत जुगार खेळतो ना बाबा, तो जुगाराच आहे ना, ते येईल का नाही तुला काहीच माहीत नाही. मग हा जुगार खेळण्यापेक्षा त्या जुगाराऐवजी तू दुसरं काहीतरी कर ना त्याच्या जोडीला. बरोबर, ते करायची मानसिकता कारण नाही. की शेती हा एक लक फॅक्टरवरती खूप जास्त पद्धतीने निसर्ग आहे, बाजारभाव आहे. आणि महत्त्वाचे आता ट्रम्प तात्याने हे जे काही टेरिफचं कार्ड काढलं आहे हे आज तुम्हाला दिसतंय. WTOची मीटिंग तुम्हाला सांगतो की 10-12 वर्षात मीटिंग झालेली नाही. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची मीटिंगच नाही. संपूर्ण जगामध्ये दादागिरीवरती धंदा चालू आहे. तुमचं एवढे पर्सेंटेज तुम्ही इन्कम हे दिलं पाहिजे, आम्हाला ड्युटी दिली पाहिजे, याच्यावरती बिझनेस चालू आहेत सगळे. आणि याच्यामध्ये अमेरिका दादा आहे, इतरही देश कमी नाही. पण भारत एवढा गरजवंत आहे. तेल, खाद्यतेल आणि इंधन हे दोन्ही पण इम्पोर्ट केल्याशिवाय पर्याय नाही. रासायनिक खतं पण इम्पोर्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग कुठं ना कुठं तरी तडजोड करून ते स्वीकारलं जातं. आता नेतृत्व त्याला खंबीर पाहिजे. मोदी साहेबांनी काही निर्णय खूप चांगले घेतले आत्ताच्या एवढ्या 8-15 दिवसातली जर खंबीर भूमिका आहे ही निश्चित देशाच्या हिताची आहे, याबद्दल दुमत नाही. कारण काय लोकांना कधी कधी वाटतं की मी मोदींबद्दल बोलतो. नाही, मोदींबद्दल नाही, मी धोरणाबद्दल बोलतो आहे. धोरण जे आहे काय असावं, पॉलिसी, WTOची पातळीवरती जर तो निर्णय होत नसेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यात हस्तक्षेप करत नसेल आणि दादा कंट्रीज ज्या असतील त्या जर तुम्हाला कंपेल करत असतील, सक्ती करत असतील एखादी गोष्ट, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही उभं राहिलंच पाहिजे. हां. आणि आज अलीकडे तर बघा पेप्सी आणि कोका कोलाच्या विरुद्ध पण काही ॲक्शन, काही पर्सेंट हे घेतलं. आणि ह्या दादा कंपन्या आहेत, फार मोठ्या कंपन्या आहेत. आपण कल्पना करू शकत नाही एवढं मोठं यांचे टर्नओव्हर आहेत. नक्कीच. तुम्ही जीवनात वेगळे वेगळे पात्र निभवलेत. तुम्ही कधी शेतकऱ्यांसाठी काम केलं तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र सरकारने कृषीभूषण हा पुरस्कार दिला. कधी तुम्ही वास्तुतज्ञ म्हणून काम केलं, तर कधी तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपात तुम्ही काम केलेली आहेत. तर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारं काम कोणतं आहे? खरं सांगू का, मला मी जी भूमिका घेतो ते प्रत्येक काम आवडतं. शेतकऱ्यांसाठीचं केलेलं काम खरं तर मी केंद्र सरकारच्या विशेष करून सुप्रीम कोर्टाने जी एक समिती गठीत केलेली आहे डॉक्टर अशोक गुलाटी यांच्या अध्यक्षतेखाली, ते 3 लोकांची कमिटी आहे. त्यांच्यापुढे माझे सगळे प्रस्ताव जाऊन पडलेत. सरकारही त्याच्या बाबतीत काही ॲक्शन घेतं आहे मला दिसतं आहे. इतरांना नाही दिसणार कदाचित, पण मला दिसतं आहे, कारण मला माहिती आहे मी काय अपेक्षा करतो आहे. आणि माझं जरा काय म्हणता येईल, आय थिंक डिफरंट, मी जरा वेगळा विचार करतो नाही. आणि तुम्हाला वेगळा विचार करूनच पुढे जाता येईल, पारंपरिक पद्धतीने नाही. म्हणजे मी अगदी तुम्हाला एक भन्नाट विषय सांगतो. रासायनिक खतांवरची सबसिडी काढून टाका, छाती ठोकपणे सांगणारा मी माणूस आहे. का? त्याची उत्तरं मी कितीही लोक आले तरी त्यांच्यासमोर देईल. आणि सरकारची ती इच्छा आहे. रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये मी अगदी छाती ठोक सांगेल की रासायनिक खतांची सबसिडी काढून टाका. मी वेगवेगळ्या व्यासपीठावर माझी भूमिका मांडली आहे. पण अडचण काय माहिती आहे का, केंद्र सरकारची ती जरी अपेक्षा असली आणि जरी ती काढून टाकली तर शेतकऱ्यांना ती हवी आहेत. आता शेतकऱ्यांनाच जर हवी आहेत तर त्यांचं याच्यावरून राजकारण मोठं तापवता येतं आणि त्याच्यात राजकीय नेतृत्व येतं, उतरतं आपोआपच. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो. रासायनिक खतं ही एक अशी गोष्ट आहे का ज्याच्यामुळे तुमच्या शेती पूर्ण नासली. शेती किती नासली, पिकावरती दिसत आहेत तुम्हाला, पण पाणी नसलं आहे. म्हणजे मी आव्हान करतो, नाशिक जिल्ह्यात मला
कुठल्याही बोरवेलचं, कुठल्याही विहिरीचं पिण्याच्या पाण्याचा रिपोर्ट ओके आहे असं पाणी मला एक बाटलीवर पाणी आणून दाखवा. तुम्हालाच नाही, मी खूप शास्त्रज्ञांपुढे पण हे चॅलेंज ठेवलं आहे. म्हणजे पाणी एवढं खराब झालं, ते पाणी तुम्ही पिताय, तुमची जनावरं पितायत, तुमची पिकं पितायत. याचा परिणाम काय होतो आहे की पिकाला तुम्ही दिलेली खतं अपटेक करता येत नाहीत, उचलता येत नाहीत. आता खतं उचलता नाही आली तर ती अधिक द्यावी लागतात. त्याच्यानंतर पिकाची जी हेल्थ आहे, क्रॉप हेल्थ, याच्यावरती परिणाम होतो. आणि त्याचा परिणाम रोगराई, म्हणजे औषधं फवारावी लागतात, कीटकनाशकं फवारावी लागतात, फंगिसाईड्स फवारावे लागतात. म्हणजे फवारे वाढले, म्हणजे एक मोठं मार्केट तयार झालं, इनपुट्सचं मोठं मार्केट तयार झालं. एका बाजूला इनपुटचं मार्केट डेव्हलप होत गेलं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचा खर्च वाढत गेला. आता याच्यामध्ये शेतकरी भरडला जातो आहे. मग रासायनिक खतावरची सबसिडी काढून टाकल्याने फायदा होईल का? मी तसं नाही म्हणत. माझं म्हणणं असं आहे की रासायनिक खतावरची सबसिडी काढून टाका आणि ते पैसे शेतकऱ्याला द्या. बरोबर. बघा गंमत, ते शेतकऱ्याला दिल्यावर काय होईल? शेतकरी खर्च करून टाकेल. त्याने खर्च करून टाकले तर शेतीत काहीतरी पाहिजे म्हणून तो काय करेल? एक गाय विकत घेईल. माझ्या गावात 20 वर्षापूर्वी चहाला दूध मिळत नव्हतं. नगर जिल्ह्यातली गाडी आल्याशिवाय घरात चहा उकळत नव्हता. आता माझ्या गावामध्ये 2 ठिकाणी सकाळ संध्याकाळ दुधाचं कलेक्शन चालू आहे. 400-500 गायी वाढल्या आहेत. म्हणजे तेवढं शेणखत शेतामध्ये गेलं आहे. तर ही एक मोठी क्रांती होऊ शकते अशा पद्धतीनं. उदाहरण सांगतो तुम्हाला, भारतामध्ये एकूण 65 कोटी लिटर दुधाची गरज आहे आणि उत्पादन फक्त 16 कोटी लिटरचं आहे. उरलेलं दूध केमिकल आहे. म्हणजे इकडे हेल्थ पण खराब होते आणि इकडे युरियापासून अनेक पर्याय आहेत, केमिकल्स आहेत, त्याच्यापासून बनवलं जातं. आणि याच्या माध्यमातून लोकांची हेल्थ खराब झाली. पंजाबमध्ये एक कॅन्सर एक्सप्रेस धावते, लवकरच महाराष्ट्रातही धावेल. तुम्ही बघाल नाशिकमध्ये किती मोठे हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल झालेले आहेत. माझ्या कुटुंबामध्ये माझी मावशी, माझी आई, माझी बहीण, माझे मावस भाऊ, माझे मामे भाऊ, तिघंजणं एवढे लोक कॅन्सरने गेले. म्हणजे आपण एवढं रासायनिक ओततो आहे, तेच खराब पाण्याने आपल्या मुलांच्या हेल्थवर, पिकांवर आणि जनावरांच्या हेल्थवर मोठा परिणाम झालेला आहे. आणि याच्यावर भविष्यामध्ये त्यातल्या त्यात नुसतीच रासायनिक नाही, लिक्विड फर्टिलायझर्स वापरावर आपल्याकडे बंदी नाही. आणि त्याच्यावर जर बंदी आणली तर म्हणजे ब्लॅकने पण ते लोक घ्यायला तयार होतील. आणि याचं कारण आहे की आपल्याला शेतीमध्ये जनावरं सोडायची, बांधायचीच नाही. पण ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी हे सगळं माणूस करील. माणसामध्ये ती ताकद आहे, शक्ती आहे. तुम्ही फक्त निर्णय घ्या. तर हा एक मुद्दा आहे. तुमचा दुसरा काहीतरी प्रश्न होता. हे सगळं करत असताना तुम्ही फॅमिली कन्सल्टन्सी आणि वास्तू विशेषज्ञ या सेक्टरमध्ये कसे गेले? हे बघा, ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या तर एकतर सामाजिक कार्यामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये मी आलो. याचं पहिलं कारण जे आहे ते माझं तुम्हाला सांगितलं की एका कृषी अधिकाऱ्या किंवा बँक अधिकाऱ्यामुळे मी आलो. पण त्याच काळामध्ये माझ्यावर काही संकट आले किंवा मी एक बांधकाम केलं होतं चुकीचं. 2091ची गोष्ट आहे. ते चुकीचं आहे, मला काही कळायला मार्ग नव्हता. पण मला तिथं अनुभव फार चुकीचा मिळायचा. खूप 1991 परत असं झालं होतं का? 1991मध्ये काय झालं, माझ्याकडून मी एक बांधकाम केलं आणि ते बांधकाम चुकलं. आता चुकलं हे मला समजायला काही मार्ग नव्हता. पण काही कामानिमित्त मी एक टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेलो होतो आणि तिथं 2 ऑफिसरमध्ये चर्चा चालू होती आणि त्यांच्या हातात एक पुस्तक होतं वास्तुशास्त्राचं. म्हटलं बघू. त्यांनी मला असं दाखवलं, मी नाव वाचून घेतलं. म्हटलं आपण नाशिकमध्ये गेलो की घेऊ. मग मी एक नाशिकमधून एक पुस्तक विकत घेतलं. ते जे मी बांधकाम केलं होतं तिथं माझा अनुभव फार वाईट होता. बांधकाम खूप सुंदर होतं, पण मी शटर वर करायच्या आधी लोक घुसायचे मध्ये, कुत्रे पण येऊन बसायचे. एक चावडीसारखं ते झालं. पैसे पण यायचे आणि पैसे जायचे. तर मला ते अस्वस्थ करणारी इमारत होती.
आणि मी त्याच्यावर थोडा, मला ती पाडायची नव्हती आणि मला ती जागा विकायची नव्हती. जागावर मोक्याचा पॉईंट होता, 1 एकर जमीन घेतली होती मी त्यासाठी. तर ते अभ्यास करता करता 1 पुस्तक 2 पुस्तक करत 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 मी इंग्रजी, हिंदी, मराठी असे सगळे 70-80 पुस्तकं वाचली. त्याच्यातून माझा अभ्यास झाला. आणि नाशिकमध्ये एक वर्कशॉप झालं होतं हॉटेल साई पॅलेसला. डॉक्टर प्रभात पोद्दार पॉंडिचेरीचे आलेले होते, जे सायन्स अकॅडमीचे सदस्य होते, अमेरिकन सायन्स अकॅडमीचे. आणि त्यांनी एक विषय समजून सांगितला होता. तो होता चुंबकीय तरंग. आम्ही जेवढे लोक जमलेलो होतो तिथे बिल्डर होते, डॉक्टर्स होते, आर्किटेक्ट होते, 50-50 लोक होते. तर एकही विषय, सगळ्यांना फक्त एकच विषय होता का, किचन कुठं असावं, अमुक कुठं असावं, दरवाजा कुठं असावं, एवढं होतं. डॉक्टर प्रभात पोद्दार याच्या पलीकडे एक गोष्ट सांगत होते. आणि ती गोष्ट होती या ब्रह्मांडात असलेली ऊर्जा ती कशी काम करते. 1997ला मी थोडासा त्याच्यावरती अभ्यास करता करता माझ्या लक्षात असं आलं, माझ्या हातात 2 चिंबक होते आणि ते चिंबक एकमेकाकडे कसे आकर्षित होतं ते मी बघत असताना मला थोडासा एक साक्षात्कारासारखा विषय झाला. मला कळालं की नाही, हे कन्सेप्ट अशी आहे, चुंबकीय तरंग, आणि हे सगळं काम ते करतात. याच्यावर माझा अभ्यास झाला. पुढे मी कन्सल्टिंग सुरू केलं वास्तूचं, फुकट. लोक रिस्पॉन्स नव्हता एवढा, पण नंतर मला लोक बोलवायला लागले. फुकट करता करता बोलवायला लागलं. मग मी म्हटलं चला चार्ज करून पाहू. चार्ज घ्यायला लागल्यानंतर लोकांना रिझल्ट यायला लागला, कारण जो फुकट सांगत होतो तोपर्यंत काहीच कळत नव्हतं. त्यांना कळत असेल पण ते करत नसतील इम्प्लिमेंट. 2001ला मी याच्यावरती पुस्तक लिहिलं एक, आणि 2005ला दुसरं पुस्तक माझं आलं. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रभर फिरलो या विषयासाठी. तर वास्तूचा या अर्थाने माझा चांगला परिचय झाला. आणि मग माझ्या लक्षात आला काही ठिकाणी वास्तूवर आपण कामच नाही करू शकत, याच्याशी दुसरी ऊर्जा काहीतरी काम करते. मग मी कुंडलीचा पण अभ्यास केला, मी पामिस्ट्रीचा पण अभ्यास केला, मी अंकशास्त्राचा पण अभ्यास केला. आणि मग माझं कन्सल्टिंग त्या काळामध्ये तर खूप जोरात होतं. आता त्या मानाने मी मध्ये वेळ नव्हतो देत, मी नाही म्हणून सांगायचो, मला वेळ नाही. मला खरं तर माझी इमेज एक कृषीभूषण, कृषीरत्नाची, आणि इकडे हे ज्योतिषाचं काम. खरं तर ज्योतिषशास्त्र नाही आहे. तुम्ही आपण नाव दिलं आहे ज्योतिष. हे जे आहे ना, हे ओरा ज्योतिष आहे, प्रिडिक्शन. ज्योतिषशास्त्राचे 3 भाग आहेत. एक आहे सिद्धांत, दुसरी आहे संहिता, आणि तिसरा आहे होरा. होरा हे भविष्य सांगण्यासाठी वापरलं जातं आणि सगळेजण त्याच्यावरच काम करतात. संहितेवर खूप थोडे, म्हणजे अगदी 5% ज्योतिषी काम नाही करत संहितेवर, आणि सिद्धांत तर कोणाला माहीतच नाही. म्हणजे अखिल भारतीय ज्योतिष परिषदेने जाहीर केलं आहे की लोकांचे आक्षेप खोडून काढायला आपण कमी पडतो. छातीटोपणे सांगतो. तर याच्या पाठीमागे हे कोण आहे, त्याच्या पाठीमागचे लोक, हे कोणालाच माहीत नाही. कारण तो आहे जवळजवळ 1500-1600 वर्षापूर्वीचा काळ. आर्यभट माहिती आहे तुम्हाला? शून्याचा शोध. आर्यभट, त्याच्यानंतर ब्रह्मभट, भास्कराचार्य, आणि त्याच्यानंतर वराहमिहिर. हे शास्त्रज्ञ 5व्या आणि 6व्या शतकात झालेले शास्त्रज्ञ आहेत. हे खगोलशास्त्रज्ञ आहेत. आणि वराहमिहिरने राजाचे मुहूर्त काढण्याच्या, राजासाठी गमनाचे मुहूर्त काढण्याच्या निमित्ताने, किंवा राजासाठीचे मुहूर्त काढण्याच्या निमित्ताने जे सायन्स शोधलं, जे तक्षशिला म्हणण्यापेक्षा तुमच्या पटण्याच्या त्या नालंदा विद्यापीठामध्ये त्याचं संशोधन झालं, ते आहे सिद्धांत. आता शून्याचा शोध ज्या काळात लागला, खरं तर लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत. दशमान पद्धती आपल्याकडे आली, ती शून्याशिवाय आली का? दशमान पद्धती आपण कधी स्वीकारली? तुमच्या आता स्वातंत्र्यानंतर स्वीकारली ना. बरोबर आहे. पण शून्य कधी आला? शून्याला 1500-1600 वर्ष झाले. म्हणजे जो 5व्या शतकामध्ये शून्याचा शोध लागला आहे. आणि 1 ते 9 अंक होते पहिले. त्या अगोदर शून्य नव्हता का? शून्य नव्हता. शून्य तेव्हा आला, आणि तो शून्य आल्यानंतर 10 अंक पूर्ण झाले. 10 अंकानंतर आपल्याकडे जवळपास 12व्या शतकापर्यंत चांगली भरभराट होती. म्हणजे सुवर्ण काळ होता भारतात असं म्हणता येईल. 12व्या शतकामधले दुसरे भास्कराचार्य दुसरे, ते तर महाराष्ट्रीयन आहेत. म्हणजे तुमच्या 40 गावाजवळ त्यांचे पाटण, पटनादेवीच्या तिथं त्यांचे शिलालेख सापडले आहेत.
देवगिरीच्या यादवांचे जे काही तुमचं हे दिसतं देवगिरी किल्ला किंवा तुमचं हे आहे यादवकालीन जे काही तिथं आहे किंवा तुमचं वेरूळ अजिंठ्याचं जे मंदिर आहे कैलास मंदिर, तर ही मंदिरांचं जे खोदकामं, त्याचे डिझाईन, त्याचं अंकशास्त्र, त्याचे जे विज्ञान आहे ते तर भास्कराचार्य त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी केले ना. ते त्यांच्या पदरी म्हणजे यादवांच्या पदरी म्हणजे हे सायंटिस्ट म्हणून काम करत होते. तर ह्या गोष्टीच माहीत नाही आपल्याला की हे याला काही पाठीमागं विज्ञान आहे हेच माहीत नाही. आणि एक टोपी घातलेला माणूस सांगतो म्हटल्यावर तर अजिबात विश्वास ठेवायचं कारण नाही. तर विषय असा आहे की हे परिपूर्ण विज्ञान आहे. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो आणि मोठ्या व्यासपीठावर जरी कोणी मला बोलावलं तर मी सांगेन की ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे, शास्त्र पण नाही. त्यावेळी शास्त्र म्हणत होते ते विज्ञान आहे, 100% आहे. किती प्रगत आहे तर नासाच्या 1000 पट. मी जाहीरपणे बोलतोय, नासाच्या 1000 पट. बरोबर आहे, कारण की नासा आत्ता जे काही संशोधन करतोय हे संशोधन आपल्याकडे पूर्वीपासून आधीपासूनच आहे, आधीपासून आहे. आता नासाला आणि नासाच्या आणि भारताच्या या प्रगतीला किती वर्षाचा काळ, 1600 वर्षाचं तर अंतरच आहे. सरळ चुंबक किंवा मॅग्नेट इथपर्यंत किंवा ग्रॅव्हिटी इथपर्यंत काम करतायत ते आपल्याकडे त्या काळात. त्याच्या बाहेर चुंबकाच्या बाहेर असलेल्या तरंगावर अभ्यास आहे, तरंगावर, चुंबकीय तरंग. आणि माझं काम चुंबकीय तरंगावर आहे. आणि चुंबकीय तरंग मला कळाले, मला त्यातलं विज्ञान कळालं. आणि मग लक्षात आलं की पत्रिकेमध्ये जी काही लग्न कुंडली असते त्या लग्न कुंडलीमध्ये जे विज्ञान आहे, जे काही स्थानं आहेत त्या ग्रहांची, ती ज्या लोकांनी मांडली असतील त्याची मांडणी असेल तर याचा चुंबकीय तरंगाच्या पद्धतीने कसा अभ्यास करता येईल तो एक भाग झाला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या फायनान्शियल कंडिशन्समध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत किंवा त्याचं म्हणजे विवाहाविषयक काही प्रॉब्लेम्स, म्हणजे धनस्थान आहे किंवा लाभस्थान आहे, विवाहस्थान असलं की कधी कधी ते विवाहस्थान असतं त्या पत्रिकेमध्ये, त्याच्यावरती मी काम करतो. त्याच्यानंतर एक काम हे असतं की तनुस्थान आहे किंवा प्रकृती आणि स्वभाव ज्याच्यावर निश्चित होतो. मग एखाद्या वेळी काय होतं की एखाद्या मुलगी पसंत पडली किंवा बघायला गेलं आणि नकार आला म्हणजे काय झालं की ती व्यक्ती त्या व्यक्तीला आवडली नाही तर का नाही आवडली, तर त्याच्या बाहेरचा जो ओरा आहे, ओरा काय आहे, तरंग आहे, तो व्यक्तीच्या भोवतीच्या बाहेरचं जे तरंग आहे, चुंबकीय तरंग त्या व्यक्तीच्या, तर हे तरंग खराब आहेत, ते स्टॅबिलाईज किंवा ते अलाईन कसे करायचे याचं एक विज्ञान आहे. हे ज्योतिषाकडे. ज्योतिष काय करतो आहे की तुमच्या लग्न वयाच्या अमुक वर्षी होईल. हस्तरेषा तज्ज्ञ काय करतो, तुमच्या आयुष्याच्या अमुक वयामध्ये तुमचं विवाह योग आहे किंवा तुमचा मृत्यूयोग आहे की तुम्हाला भरभराट आहे असं तो सांगेल. ज्योतिष हे काम करतो, मी ते नाही काम करत, मी सोल्युशनवर काम करतो. अच्छा, म्हणजे हा फरक आहे, हे लोकांना कळत नाही सहसा की काय नेमकं याच्या पाठीमागं आहे. आता विवाहाविषयक जर आपण म्हणायचं म्हटलं तर आता सध्या खूप चर्चेचा विषय म्हणजे मुलांना मुली मिळत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जे म्हणताय बहुतेक लोकांचं म्हणणं असं आहे, सगळ्यांचंच आहे, तुमचं आहे, माझं आहे, धरून चला की 100 मुलांचा जन्म होतो आणि 90 मुलींचा जन्म, आपलं 100पैकी 90 मुली आणि 100 मुलं असं जर प्रमाण असेल तर हे प्रमाण मुलींचं अधिक आहे. तुम्हाला त्याचं गणित सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मुलाचं वय हे साधारणतः 25 पकडलं तर मुलीचं 20, किंवा मुलाचं वय जर तुम्ही 30 पकडलं तर मुलीचं 24-25 असं वयाचं गॅप, 5-6 वर्षाचा गॅप साधारणतः असतो. आता कमी झाला, आता कमी झाला नाही, त्याचं कारण वेगळे, तो बोलू आपण. माझं म्हणणं असं आहे की जर हा एज गॅप तुम्ही कन्सिडर केला, एज गॅप, तर लग्नामध्ये पुरवठा कमी नाही, हे मुलींची संख्या कमी नाही. हा एज गॅप जर तुम्ही पकडला तर 100 वर्षाचं दोघांचं आयुष्य पकडा तर तुम्हाला असं दिसेल की याच्याने 7%चा तर 7-8%, 10%पर्यंत जो फरक आहे तो मॅच करण्याइतकी क्षमता नक्कीच आहे. त्याच्यामुळे संख्या कमी आहे याच्यावर मी कबूलच करत नाही. फरक कशाने पडतो किंवा लग्नाच्या अडचणी काय आहेत तुम्हाला असं वाटत असेल, मला तसं वाटत नाही. मुलींची खूप लग्न रखडली आहेत, खूप मुलींची लग्न रखडली आहेत. याची कारणं वेगवेगळी आहेत. पहिली गोष्ट तर पत्रिकेत आहे,
की वेगवेगळे ग्रह त्यांचे कसे आहेत, काय आहे, त्याचे पोझिशन काय आहे, तो एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की अपेक्षा. तिसरा भाग आहे की मुलांची काम म्हणजे शेतकरी मुलांच्या बाबतीमध्ये विशेष करून इमेज बिल्डिंग नाही. तो काही करत नाही. म्हणजे त्याचे कपडे बघा, तो काही कसा राहतो ते बघा. तो खूप चांगला असं काय म्हणजे ह्या रेडीमेड कपड्यांनी त्याचा ओरा दुरुस्त होईल असं काही नाही. एक थोडीशी कुल्ल्याच्या खाली पॅन्ट सरकलेली असते त्याची आणि काय फाटलेल्या जीन्स असतील किंवा त्याचा कलर बघा, त्याची कॉलर आहे का, तो टी शर्ट घालून इकडे तिकडे फिरतो. कधी कधी तो मुलगी पाहायला पण जातो टी शर्ट घालून. हे तो अशा कुठेतरी पोझिशनमध्ये त्याचा पोश्चर कसं आहे बघा, त्याची उभी राहण्याची स्टाईल कशी आहे बघा. हा एक भाग आहे की जो तुम्हाला तुमच्या बाजूचं आवरण, तुमच्या बाजूचा ओरा आहे जो तो खराब करतो. पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे आर्थिक परिस्थिती. बरोबर आहे. अर्थात ती शेतकऱ्याची असेल नाही तर कोणाची असेल. मी असं बघतोय माझ्या पाहण्यामध्ये. खरं तर लोक याचा विचार करत नाही फारसा. पण मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जगामध्ये 20% लोकांकडे 80% संपत्ती आहे. बरोबर आहे. आणि 80% लोकांकडे 20% संपत्ती आहे. शहरामध्ये लोक फार श्रीमंत आहेत असं कोणाचा समज असेल तर फक्त त्याचं घर चापटीप आहे. कारण त्याला ते नीटनेटकं ठेवावं लागतं, त्याला छोट्या जागेत राहायचं आहे. पण नियर अबाउट 1-2 करोडपर्यंतचे बिझनेसमन अधिक आहेत. त्याच्यापेक्षा पुढचे जे बिझनेसवाले लोक आहेत तर त्यांच्या गरजा, त्यांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. काही ठराविक सेक्टरमधले लोक आहेत पुढे, पण धडपडणारेच लोक जास्त करून आहे. एक तर नोकरवर्ग आहे आणि दुसरा जो आहे तो छोटा व्यावसायिक उद्योग, छोटा उद्योग. तर त्याची कमाई फार मोठी असं नाही आणि चॅलेंजेस पण त्याला भरपूर आहे. पण दिसताना जे दिसतंय त्याचं राहणीमान, त्याचं घर आणि त्याची कामाची जागा, ह्या गोष्टी बघितल्या आणि शेतकऱ्याच्या मुलांच्या बघितल्या त्याच्यामध्ये मोठा फरक दिसतो. त्याच्यामुळे ते आणि सुखात राहिली पाहिजे असा एक समज आहे. खरं तर तो खोटा आहे. काम न करता मुलगी किंवा मुलगा किंवा माणूस सुखात असतो याच्यावर माझा विश्वासच नाही. तो मानसिकदृष्ट्या डेव्हलप होत नाही. 100%. तो शारीरिकदृष्ट्या तो कमकुवत होतो आणि त्याचे दवाखाने सुरू होतात. त्याच्यामुळे तो सुख ही कल्पनाच मुळात आता जी काही आहे ती कपडाला म्हणजे कम्फर्ट झोन झालं आहे. कम्फर्ट झोन किंवा त्याला ऊन लागलं नाही पाहिजे असं जे आपण म्हणतो ती साफ खोटी गोष्ट आहे. जेवढा मजबूत शेतीमध्ये माणूस राहतो तेवढा शहरातल्या 10x10च्या खोलीत नाही राहू शकत. आणि हॉलमध्ये गेलं तर केवढा मोठा हॉल आहे तुमचा, कोणाचाही व्यक्तीचा, काही फार मोठा हॉल नसतो. तेव्हा तुम्हाला एक तर मोकळी हवा मिळत नाही. ती ही जी समज आहे ना, ही समज काही काळात काही शेतीमधल्या काही संकटांमुळे ह्या लोकांच्या काही समज दृढ झाला आहे. पण तुम्ही म्हणाल मग मुलींची लग्न जमतात का, तर ते हा जो प्रवाह आहे मी तुम्हाला सांगितला, हा जो फ्लो आहे हा साधारणतः कम्फर्ट झोनकडे जातो आहे म्हणजे मुलींचा. आणि ज्यांची लग्न राहिली ते मागे पडत जातात. मी असं एक ऑब्झर्व केलं आहे, मुलीचं जर म्हणजे मुलीच्या वडिलांकडे जर 1 लाख रुपयाची संपत्ती असेल तर तो समोरच्या व्यक्तीकडे 1 लाख रुपयाची संपत्तीवाला मुलगा बघत नाही. तो कमीत कमी त्याच्याकडे 4 लाख 5 लाख रुपये संपत्ती असली पाहिजे त्याची अशी अपेक्षा आहे. नाही, हा भाग आहेच की त्याने अपेक्षा करू नये असं मी म्हणत नाही. पण मी अपेक्षा ही असावी, पण तो त्या माणसात कर्तृत्व शोधतो का हा माझा प्रश्न आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही किंवा मी असेल, मी IT वाला आहे, उद्या त्या सेक्टरला धक्का लागला तर काय होईल, कधी विचार केला? 20 वर्ष त्याने EMI भरत, घराचे EMI भरतच जगायचं किंवा भविष्याची तरतूद करायची. मुलं मोठी झाली की ते अमेरिकेत जाणार नाही तर दुसरीकडे कुठं जाणार, त्याचं घरामध्ये त्याला तिथं पण करमत नाही, गावाकडे थोडीफार शेती तो तिथं पण नाही. म्हणजे आपण जो विचार करतोय तो हा सगळा दृष्टीचा फरक आहे, नजरेचा फरक आहे, विचार करण्याचे थॉट्स प्रोसेसचा फरक आहे. आणि इथं बेसिक चूक आहे. बऱ्याच वेळेस व्हॉट्सॲपवरती एक मेसेज फिरत असतो, मी तो रिपीट करतो. व्हॉट्सॲपवरती एक कायम एक मेसेज येत असतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं का मुलीचा वडील किंवा मुलगी समोरच्या मुलामध्ये आत्ता त्याचं घर असलं पाहिजे, आत्ता त्याचा बंगला असला पाहिजे, ओके, आत्ता त्याच्याकडे गाडी असली पाहिजे,
हे सगळे स्वप्न बघतायत आणि तो मुलगा आता वयाच्या 25वी गाठतोय, म्हणजे 25 वर्षाचा होतोय, तेव्हा त्याच्याकडून हे स्वप्न ठेवणं म्हणजे किती % योग्य तुम्हाला वाटतं? नाही, याला तर काही अर्थच नाही, खरं सांगतो. तिला आजच घर घेऊन द्यायचं आहे तुम्हाला, तिला पण कदाचित ती नोकरी करत असेल तर ते दोघं मिळून घेतील ना, हा विचार का नाही करत आपण? त्याने परत एक ठिकाणी घेतलं, एकदा घेतलं म्हणजे घेतलं. बदलायचं असेल तर आयुष्यात किती घरं बदलेल माणूस? 2 ना 3 बदलेल चॉईस. तेच जर चुकीचं घेतलं, तेच जर तुम्हाला जर काही कम्फर्टेबल नसेल, जाण्यायेण्याच्या सोयीचं नसेल, तर तुमची ओढाताणच आहे ना त्याच्यामध्ये. समजा जॉब बदलला, जॉबचं ठिकाण बदललं तर काय करणार? हा विचार का नाही करत आपण? आणि जे मुलीच्या बापाला आयुष्याच्या 60 वर्ष वयापर्यंत किंवा 50पर्यंत असाच मेसेज स्वतःला बांधता येत नाही, ती अपेक्षा 25-30 वर्षाच्या मुलाकडून करावी हे हास्यास्पद आहे. मुळात असे काय दुसरं आहे, शहरांचा पण चॉईस आहे. माझ्याकडे येतात ना लोक, पुणंच पाहिजे, मुंबईच पाहिजे, असंच अशा पण हे आहे का? मग मुलीला पण तिकडे जॉब मिळणार आहे. मग तिथं गर्दी झाली, पण तिथं त्यांच्यापुढे काय समस्या उभ्या राहणार आहे? म्हणजे उदाहरणार्थ ट्रॅफिकच्या समस्या आहेत, की सामान्य गोष्ट नाही आहे ट्रॅफिकची समस्या. ते आता भविष्यात पुणे वाढणार आहे आणखी, तर त्या समस्येला ते कसं तोंड आज नाशिक सारख्या सिटीमध्ये याहीपेक्षा तुम्हाला सांगतो, कदाचित यामुळे अशी परिस्थिती येणार आहे की आहे ते जॉब टिकतील का? 100%. आणि ते जर मागं फिरणार असतील, नोकरी करणारे तिथून फिरतायत म्हणजे मला तर अशी माहिती मिळाली की दर महिन्याला 25-30 हजाराचं एक्झिट आहे IT मधून. 100%. ते हे जर एवढे बाहेर पडणार असतील तर ते नेमकं काय करणार? तर अशा वेळी, आणि मी तुम्हाला सांगू, याला सांभाळण्याची शक्ती फक्त ॲग्रिकल्चरमध्ये आहे. पुढचं रिव्हॉल्युशन ॲग्रिकल्चरचं असेल. नाही, खूप लवकर. AI तर खूप लवकर आणेल. आणि लोक तर म्हणतात, आता तुम्ही सांगता आम्हाला की AI हे अजून याचा वापर 1% पण नाही आहे, 100% झाला तर काय होईल? ऑटोमायझेशन किती येईल? AI फक्त 1% आला आहे तरी लोक हादरले. मला आता असंही मिळालं माहिती, म्हणजे IT मध्येच माझा एक नातू आहे, आपलं AI मध्ये त्याने ग्रॅज्युएशन केलं. तो म्हणतो जॉब नाही, आणि जॉब मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. म्हटलं का बरं? तो म्हणे जे काही पहिल्या दुसऱ्या, म्हणजे तो तर 3ऱ्याच बॅचचा आहे. आपल्याकडे कॉलेजेस सुरू झाल्यानंतर तो 3ऱ्याच बॅचचा आहे. त्याच्या आधीच्या 2 बॅच आहेत, त्यांना मिळालेत जॉब. तर पुढचे जे आहे ना म्हणे आता याच्यामध्ये टीचिंगचा जॉब आहे फक्त. अरे टीचिंग काय, व्हॉट्सअप लोक शिकून गेले, कुठल्याही टीचरशिवाय. लोक आता हे पण शिकून जाणार कुठल्याही टीचरशिवाय. तेव्हा त्यांच्याकडे चान्सेस काय आहेत? बरं, ते AI तुमच्या MBAचे तुमचे फायनान्समध्ये काम करणारे, प्रोजेक्टवर काम करणारे, याच्यावरही इफेक्ट करणारे, बरोबर आहे की नाही? 100%. आणि हे जर करणार असेल तर तुम्ही त्या मुलीला असा विचार करून एखाद्या ठिकाणी लग्न तिचं लावून देणार आहात, त्याच्यापुढे काय भविष्य देऊन ठेवलं हे? त्याच्यापेक्षा तो धडधाकट आहे का? त्याच्यामध्ये कुठेही लात मारेल तिथं पाणी काढण्याची ताकद आहे का? असं काहीतरी बघा ना तुम्ही. त्याची डिग्रीपेक्षाही त्याच्या मानसिकतेवर खूप अवलंबून आहे. त्याची मानसिकता कशी आहे, तो किती फिट आहे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या किती मजबूत आहे, घरी किती साऊंड आहे त्याची परिस्थिती. निदान 2 एकर जमीन आहे का? 2 एकर तो पोट भरू शकतो. निदान त्याच्या वाट्याला 1 एकर असेल तर 1 एकर तो त्याची एक फॅक्टरी युनिट लावू शकतो, काहीतरी कोड्या पापड बनवू शकतो, काहीतरी करू शकतो ना. बरोबर आहे. किंवा फळं किंवा भाज्या ड्राय करू शकतो, विकू शकतो. जगाच्या मार्केटमध्ये आहेत. कारण ज्या देशात मार्केट उत्पादन नाही तिथं ते विकेल कधी ना कधी, घेणारं कोणीतरी येईल. पण तुम्हाला पाय ठेवायला जागा तर पाहिजे. 100%. कारण की असं आहे का, स्वाद ही गोष्ट, स्वादच काय, अन्न सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अन्न ही महत्त्वाची गोष्ट आहे. स्वाद नंतर येतो विषय नाही. म्हणजे आणि तो अगोदर त्याचा चॉईस तर करणार लोक. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही नैसर्गिक चवीचं लोकांना किती देता याच्याकडे जग ओढलं जाणार आहे. मी नावं ठेवत नाही. पिझ्झा, बर्गर, पावाची टेस्ट काही दिवसासाठीच तुम्हाला उपयोगाची आहे. नंतर तुम्ही म्हणाल की हे खाणं काही बरोबर नाही. लोक बदलणार आहे, नवी पिढी तिकडे वळेल. पण जेव्हा तो सेटल होईल त्यावेळी त्याला काही ना काही होतच तसं होणार. अगोदर आम्हाला हॉटेलचं जेवण खूप आवडायचं, आता पण ते आता कधीतरी आम्ही अगोदर रोज सणावाराला आपण गोडही खातो, काय आंबट. आम्ही जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा आम्ही रोजच खायचो, पण आता ती इच्छा रोज होत नाही. त्याच्यामुळे माझा हा जो प्रवास आहे
तर मला यश येत गेलं, लोक मला बोलवायला, अजूनही माझी डिमांड आहे, वाढते आहे आता अलीकडच्या काळामध्ये. आणि मला विशेष करून याच्यामध्ये 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, वास्तुशास्त्र, कुंडली, पामिस्ट्री या सगळ्याच्या माध्यमातून, तरंगाच्या माध्यमातून, तरंग काय आहे ही गोष्ट तुम्हाला आज खरं तर या पॉडकास्टच्या निमित्तानं सांगितली पाहिजे. 2 वस्तुमानाच्या मध्ये जी तुम्हाला गोष्ट दिसत नाही, जी एकमेकाची कनेक्टिव्हिटी ठेवते. उदाहरणार्थ TV आणि रिमोट या दोन्हींच्या मध्ये काहीतरी आहे, म्हणून तुमचा संदेश तिथपर्यंत जातो किंवा येतो. याच्यावरती एक एक्झाम्पल मी सांगतो. बऱ्याच वेळेस ना मी असं ऑब्झर्व केलेलं आहे का कोणीतरी ते गाणं दुसऱ्या रूममध्ये म्हणतोय, माझा आणि त्याचा काही संबंध नाहीये, मला ऐकू पण येत नाहीये, आणि त्याचे तरंग माझ्यापर्यंत आले आणि मलाही तेच गाणं गायचंय असं सुचलं किंवा मी पण तेच गाणं गातोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा आमच्या दोघांची भेट झाली तेव्हा असं बऱ्याच लोकांनी अनुभवलं पण असेल. किंवा एखादा व्यक्ती समोरचा काय विचार करतोय तोच विचार माझ्या पण मनामध्ये येतो. मग हे पण तरंगाच्या माध्यमातूनच होत. आपण जे बघतो आता वायफाय किंवा ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आहे ती पण तरंगावरतीच काम करते. सगळी नाही, तरंगावर काय काय काम नाही करत. तुम्हाला सांगतो, एक मोटर आहे, तुमचा पंखा आहे, तुमचं मिक्सर आहे, याच्यामध्ये मोटर आहे. मोटरमध्ये एक रोटर असतो आणि रोटरला कुठे वायर जोडलेली नाही. त्याला बाहेरून चुंबकीय फील्ड आहे ना, आणि ते फक्त फील्ड जे आहे त्या फील्डची जी ताकद आहे त्याच्यानुसार त्या रोटरला गती दिलेली. तर त्याच्यामध्ये चुंबकीय तरंगाच्या आधारेच ते फिरतं ना. अशी ब्रह्मांडात गोष्टच नाही आहे की ती तुम्हाला तरंगाशिवाय आहे, कुठलीच गोष्ट नाही. मोबाईलचा नेटवर्कच्या सिग्नलमध्ये तरंगच आहे. तेच तरंगाचा अभ्यास करून मी त्याचाच अभ्यास करतो. तो व्यक्तीच्या बाबतीत करतो किंवा वास्तूच्या बाबतीत करतो. आणि हे तरंग तुमच्याशी अलाइन करणं ही माझी कन्सल्टिंग आहे. ओके. आणि ती लग्नासाठी पण मी वापरतो. एखादा माणूस अडचणीत असेल त्याच्यासाठी वापरतो. तीच तरंगाची गोष्ट किंवा तरंगाची जी कन्सेप्ट आहे ती मी एखाद्याच्या विकासासाठी पण वापरतो आणि वास्तूसाठी पण वापरतो. तर ही कॉमन आहे. नव्हे मी तर असं म्हणतो, देव ही कल्पना जी आहे ती सापेक्ष आहे माझ्या नजरेने. कारण येशू पण आहे, अल्लाह पण आहे, आणि तुमचे सगळे हिंदू धर्मामधले सगळे देवदेवता आहेत. त्या वस्तूमध्ये, त्या मूर्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये तरंग आहे. याचं अलाइनमेंट ठीक असेल, हे तुमच्याशी नीट अलाइन झाले तर तुम्हाला रिझल्ट येते. आता काही मंदिरात किंवा काही जागेवरती गेल्यावरती खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मग तो एक तरंगाचा भाग असू शकतो का तिथे ग्रॅव्हिटेशनल पॉवर किंवा. सांगतो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. शिर्डी, तुम्हाला तिथं लोक गेले, शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिराच्या तिथं तरंग आहेत, बरोबर आहे. तिथंच नगर जिल्ह्यामध्ये, कदाचित तालुका पण एकच असेल, त्या बाजूला पुन्हा तुमचं देवगड एक हे आहे, दत्तचं स्थान, अतिशय सुंदर ठिकाण आहे. का नाही गर्दी तिथं? शिर्डीलाच का बरं आहे? त्याच्या पश्चिमेला पाण्याचा साठा आहे, बरोबर आहे. पश्चिमेला पाण्याचा साठा आहे. तर जे काही तरंग काम करतात त्याचा सगळ्याचा अभ्यास केला तर पंढरीचा पांडुरंग असेल, शिर्डीचा साईबाबा असेल, नाहीतर तामिळनाडूमधलं तुमचं तिरुपती बालाजीचं मंदिर असेल किंवा आत्ताचं राम मंदिर असेल, याला जे काही चुंबकीय तरंगांची अलाइनमेंट आहे, ज्या ज्या मंदिराला ती आहे त्या ठिकाणी ती वास्तू, ते मंदिर हे पवित्र आहे. तिथं ऊर्जा आहे. तुम्ही गेलं की तिथं तुम्ही ऊर्जा घेऊन येणार, म्हणजे येणार. तुळजापूरची देवी आहे, तर तरंग असे काम करतात, सगळीकडेच काम करतात. तर हे मंदिरांना जसं आहे तसं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते चित्रांना पण असतं. आणि माझ्याकडे असे खूप अनुभव आहेत, खूप चित्र आहेत. तुमच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक चित्राचं तरंग वेगवेगळे असतात आणि सगळेच काही पॉझिटिव्ह नसतात, निगेटिव्ह पण असतात. तर अशा पद्धतीने तरंगावर मी काम करतो. आणि म्हणून वास्तुशास्त्र, ज्योतिष असेल किंवा कुंडली असेल, ज्योतिष नाही म्हणत मी ते करत नाही बाकीचं काही, मी फक्त कुंडली बघतो. आणि ती पण लग्न कुंडली, अनेक पार्ट आहे, त्याच्यातला एकच पार्ट मी बघतो की तुमचा जन्म झाला त्यावेळी आकाशात कुठं कुठं कोणते ग्रह होते, बस फिनिश. याच्या पलीकडं मी कुठलाही ज्योतिष त्याच्यावरून पण मी जे सांगतो, प्रिडिक्शन करतो मी, की तुम्हाला माझ्यावर विश्वास बसावा याच्यासाठी करतो. मी तुम्हाला सांगेल तुमचा स्वभाव असा आहे, आईचा स्वभाव तसा आहे, बायकोचा स्वभाव असा आहे, असं मी बोलेल. पण हे याच्यासाठी प्रिडिक्शनसाठी नाही, हे तुम्हाला खात्री पटावी याच्यासाठी सांगतो. पण मी जी काही अलाइनमेंट करतो ती माझी एक स्पेशालिटी आहे आणि तो वेगळा विषय आहे.
तो काही ह्या व्यासपीठाचा विषय नाही, तो पर्सनली अनुभवायचा विषय आहे आणि तो व्यावसायिक मी बनवला आहे. आणि त्याच्यामध्ये असं समजा तुम्ही की माझ्या अनुभवात, माझ्या पातळीवर मी 90% रिझल्ट येईल असं त्या समोरच्या व्यक्तीला सांगत असतो. अनुभवणारा व्यक्ती 70%पर्यंत अनुभवू शकतो. एखाद्याला 100% रिझल्ट येतं, एखाद्याला 50% येतात, पण ॲव्हरेज 70% आहे. आणि ज्यांच्यामध्ये मी आता आहे, ज्यांच्याकडे कन्सल्टिंग आहे, अशा ग्रुपमध्ये 50-60 लोकांना मी सांगितलं आहे. त्यांनी जाहीरपणे व्यासपीठावर उभं राहून सांगितलं आहे का मला काकांनी सांगितल्याचा असा रिझल्ट मिळाला. तर याच्यामध्ये मी त्याच्यात माझी परीक्षा मी माझी घेतली आहे. नक्कीच. माझा प्रश्न आता पुढचा हा आहे तुम्हाला, का तुम्ही जसं तुम्ही तुमची पूर्ण जर्नी सांगितली, तर तुम्ही नक्कीच बाकीच्या लोकांपेक्षा पुढे होतात. प्रत्येक वयोगटात तुम्ही लहान होतात तेव्हा पण तुम्ही बऱ्यापैकी अशा गोष्टी केल्यात का ज्या इतर लोकांनी नाही केल्या, त्याच्यामुळे तुम्ही अव्वल स्थानावरती होतात. तर तुम्ही आता टेक्नॉलॉजीला कसं बघताय? हे बघा, पहिली गोष्ट मी सांगतो, म्हणजे कदाचित माझं भाग्य म्हणून सांगतो मी तुम्हाला. मी वयाच्या 10व्या वर्षी नांगर धरला आहे. तिथून पुढे कायम नांगरटी मी केलेली घरची. एक, मी वयाच्या 14व्या वर्षी मार्केटला एकट्याने गुळ विकला आहे आमच्या काळामध्ये, तेव्हा मी अव्वल होतो. मी कॉलेजला, मला इंग्रजी येत नव्हतं, मी इंग्रजी स्पेशलचा ग्रॅज्युएट आहे. म्हणजे मी ड्रॉपआउट झालो होतो. ड्रॉपआउटच्या काळात मी खडी फोडली, मी रस्त्यांची कामं केली आहेत, विहिरींची कामं केली, धरणाची कामं केली आहेत. तर मला याच्यामध्ये असं कमीपणा आणि माझी गरिबी होती असं पण मला नाही म्हणायचं, वाटत नाही कधी. 72च्या दुष्काळातली गोष्ट ते पण मला कधी वाटलं नाही. त्याचं कारण त्या काळामध्ये तुम्ही त्या काळाशी सुसंगत वागलंच पाहिजे, एक भाग. आणि ज्याला स्वतःला असं वाटतं की मी फार वाईट दिवस काढले वगैरे, ते रडणं काही मला जमत नाही, खरं सांगतो, एक भाग आहे. दुसरा, मी जेव्हा कॉलेजला गेलो, मी इंग्रजी ट्राय केलं, त्याच्यामध्ये चांगल्या मार्काने, त्या काळच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या मार्काने पास झालो. कॉलेजला गेलो तर 2 वर्षामध्ये मला कॉलेजने पुरुषोत्तम पुरस्कार दिला. म्हणजे पुरस्कारांचं माझं जवळचं नातं असं आहे. पुन्हा हा एक भाग आहे. तुमचा प्रश्न टेक्नॉलॉजी संदर्भात आहे. खरं सांगू, मी प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो, अपडेट राहावं माणसाने. मला स्वतःला असं वाटतं की लोक जी काही म्हातारी झाली ना, म्हणजे आमच्या काळात काय म्हणायचे, तो अंगठे बहाद्दर आहे. आता लोक अंगठे बहाद्दरचे, म्हणजे मी संगणकाच्या दृष्टीने अंगठे बहाद्दर आहे. म्हणजे प्रत्येक काळामध्ये लोक अंगठे बहाद्दर असतात. वयस्कर झाले, जे अपडेट नाहीत ते अंगठे बहाद्दर. बरोबर. आता लोक अंगठा टेकवायलाच लागले. आता लॅपटॉप चालू करण्यासाठी अंगठा टेकावाच लागतो. तर सर्व काळ असा आहे की जो आउट ऑफ डेट झाला तो म्हातारा झाला. मी 74 आहे. 74ला मी, म्हणजे तुमच्याकडे ह्या सगळ्या AI टेक्नॉलॉजीचे सगळे वर्कशॉपला मी हजर राहिलो, ते मी जाणून घेतलं. मला ते आलं पाहिजे, हा माझा हट्ट आहे असं नाही, मला त्याची ओळख असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी ऑपरेट करेल असं नाही, पण मी ज्याला ऑपरेट करायला सांगेल त्याला काय सांगायचं हे तर मला कळालं पाहिजे, माहिती पाहिजे. तर म्हणून मी तिथं अपडेट आहे. टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर मी असा विचार करतो आहे, जग एका मोठ्या परिवर्तनाच्या तयारीत आहे, वाटेवर आहे. परिवर्तन अपरिहार्य आहे. चांगलं की वाईट, सदा सर्व काळ परिवर्तन होतच असतं, सतत चालू असतं परिवर्तन. आताचा काळ असा आहे, हा मोठ्या परिवर्तनाचा काळ आहे. काय होईल कोणालाच गॅरंटी नाही. यामुळे जग बदलेल तसं अनेक गोष्टी आहेत, जसे राष्ट्रामधले आता संबंध जे काही बनत आहेत, तर हे ज्याला त्याला वरचढ व्हायचा प्रयत्न आहे प्रत्येकाला. याच्यामध्ये तरुणांचा विषय तुम्ही घेतला. तरुणांना खरं तर माझं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्याचं वाचन सुधारलं पाहिजे, त्याने परिस्थितीचं आकलन करून घेतलं पाहिजे, उद्योगाकडे वळालं पाहिजे आणि उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मला वाटतं, मी पण घेतो आहे आता, मी त्या गोष्टी जाणून घेतो आहे, मी प्रयत्न करतो आहे की उद्योगाकडे वळालं पाहिजे. काही ना काही तुम्हाला करता आलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी, छोटी गोष्ट आहे म्हणून सांगतो. एका महाराजांकडे गेलो होतो मी, त्यांनी मला सांगितले. तर एक राजा, तो वनवासात गेला.
त्याची एक राजकन्या होती, त्याच्याबरोबर मुलगा पण होता. आणि ती मुलगी तळ्याच्या काठी गेली पाणी भरायला, आणि तिथे एक दुसऱ्या राजाचा एक राजपुत्र आला आणि त्याला ती मुलगी आवडली. मग त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्याने त्या मुलाने त्या मुलीला मागणी घातली. तर राजा तर वनवासातच होता. त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही, माझी मुलगी मी द्यायला तयार आहे, पण तुला काय येतं? तर तो म्हणे, मी राजा आहे, राजपुत्र आहे, मला काही करायची गरज नाही, मी कशाला काय करू, सगळं काय मला आहे ते मिळतं. नाही नाही, असं नाही, तुला येतं काय, तू काय करू शकतो येतं सांग. उद्या तुझं राज्य गेलं, तुझ्या वडिलांचं राज्य गेलं, तर तुला पोट भरता येईल असं तुझ्याजवळ काय स्किल आहे, काय येतं तुला? त्याला काही उत्तर नाही त्याचं. म्हणे, जा तू आणि एक 8 दिवसामध्ये तुला काय येतं, शिकता येतं ते शिकून ये, आणि तुला जर ते शिकता आलं तर मी माझी मुलगी तुला देईल. तर तो गेला, तर खूप भटकला, काही त्याला समजेना काय करावं. मग तो गेला एका ते टोपली विणणारे असतात त्याच्याकडे गेला, त्याच्याकडून ते स्किल त्याने शिकून घेतलं आणि परत आल्यानंतर तो म्हणे, मला टोपली विणता येते. मग ती टोपली, तर मग दाखव बनवून. मग त्याने टोपली बनवून दाखवली. ठीक आहे म्हणे, माझी मुलगी तुला दिली, उद्याला जर तुझं राज्य गेलं तर तुला कमीत कमी एक स्किल तुझ्याजवळ आहे आणि तुला जगता येईल. तरुणांना मी एवढं सांगेन की एक तरी अशी गोष्ट तुमच्याजवळ असली पाहिजे की जी तुम्हाला, शेती नाही काहीच नाही तर मी हे करेल, मी हमाली करील की मजुरी करील की काय करील. शेती एक राज्यासारखीच आहे, राजासारखीच आज. आणि आता तिचं ते एकरेज किती कमी झालं आहे, खूप थोडं. आणि शिवाय संकट आहे, बाजारभाव आहे, अनेक गोष्टी आहेत. तर प्रत्येकाजवळ स्किल असलं पाहिजे स्वतःपुरतं. माझ्याजवळ स्किल आहे, मी सांगतो तुम्हाला. कोणी जर म्हटलं तुम्ही कोण आहात, मी म्हणतो ठीक आहे, मी शेतकरी आहे, माझ्याजवळ ही शेती आहे, एवढ्या माझी बाग आहे, माझी नर्सरी आहे, अमुक आहे धमुक, मला सांगायला आहे माझ्याजवळ. हे काहीच नसेल तर माझ्याजवळ 28 वर्षापासून चालत आलेला माझा व्यवसाय आहे. हे स्किल आहे माझं. बरोबर आहे. आणि हे स्किल मला कुठलंही भांडवल लागत नाही. माणूस माझ्याकडे येतो, तो म्हणतो की चला मला सांगा बरं, आमच्या मुलाचं लग्न जमेल की नाही, कसं जमेल, काय जमेल, काय करता येईल त्याला. तर मी त्याला सांगतो ठीक आहे, तू आला आहे आता तर थांब थोडा, मी तुला देतो काही उपाय. तो उपाय देतो आणि माझं कन्सल्टिंग चालतं. तुम्ही टेक्नॉलॉजी कुठे कुठे वापरतात आत्ता? खरं सांगू का, टेक्नॉलॉजी ही फार गरजेची आहे. आणि माझ्याकडे तर टेक्नॉलॉजी सगळी आहे. माझ्याकडे सर्व प्रकारे, म्हणजे कसं, माझ्याकडे वायफाय आहे, माझ्याकडे कॉम्प्युटरायझेशन आहे, माझ्याकडे एक नर्सरीचं ॲप आहे, माझ्याकडे CCTV कॅमेरे आहेत. अशा अर्थाने मी ते सगळेच वापरतो आहे. पण आता मार्केटिंगमध्ये मी खूप अडाणी होतो, कारण माझं एक प्रोसेसिंग युनिट आहे, त्याचं मला मार्केटिंग करायचं आहे. मला दुसरं माझं आता हे जे काही आहे वास्तुशास्त्र, कुंडली, बामिस्ट्री, विशेष करून सामाजिक काम म्हणून मुलामुलींची लग्न जमवण्याच्या संदर्भामध्ये मी जे काही कन्सल्टिंग सुरू करतो आहे किंवा त्या दिशेनं जातो आहे, तर त्यासाठी आपण ॲप बनवतो आहे. हे एक टेक्नॉलॉजी मी वापरतो आहे. दुसरं जे आहे त्याच्या मार्केटिंगसाठी सगळं AI तंत्रज्ञान आहे. आणि ते तंत्रज्ञान मी तर शिकून घेतलं, तुमच्याकडेच क्लास लावून मी शिकून घेतलं आणि मी त्याच्यात बऱ्यापैकी मला करता येईल ते. पण मला ते सगळं काम मीच का केलं पाहिजे? मला फक्त तुमचं काम तुम्ही बरोबर करता की नाही एवढंच बघायचं. हां, मला टेक्नॉलॉजी, मला ती ओळख करून घ्यायची, ती मी घेतली आहे. आणि आता त्या दृष्टीने माझं मार्केटिंग मी आपल्याकडे सोपवलंच ऑलरेडी. हा विषय वेगळा आहे की मी शेतीमधून आलेलो माणूस आहे, तरी पण माझं आता सगळं फील्ड, कारण मला माझी थॉट प्रोसेस बदलायची होती पहिली गोष्ट. कारण तुम्ही कम्फर्ट झोन सोडायचा होता, म्हणजे माझं पूर्ण होऊ द्या, मला कम्फर्ट झोन सोडायचा होता. ज्या लोकांमध्ये मी राहतो, ज्यांच्यामध्ये बसतो, तर तेच याची टीका त्याची निंदा करणं हे काही मला आवडत नाही. मी त्याच्यामध्ये फिट नाही बसत त्या नेचरमध्ये. आणि म्हणून नवं काय करता येईल, नवे लोक कसे जोडता येतील आणि ते नेमकं कसं जगतात. तर म्हणून मी हे नाशिकमध्ये LV ग्रुप जॉईन केला. तर अनेक व्यावसायिक मित्र मिळाले, मग मला त्यांचे सुखदुःख पाहायला मिळेल, त्यांचं कन्सल्टिंग त्यांच्याकडे केलं मी. आणि त्यांचे अडचणी काय आहेत त्या मला जास्त, म्हणजे असं नाही की तो उद्योग दिसतोय आणि त्याचा उद्योग आहे तो प्रॉफिटच आहे की नाही, त्यांचे कौटुंबिक प्रश्न काय आहेत, व्यवसायाचे काय प्रश्न आहेत, याचा पण अभ्यास त्या निमित्ताने झाला. आणि आता मी स्वतःला त्या दृष्टीने परफेक्ट केलं आहे. तरुणाने तसं केलं पाहिजे ना.
माझा प्रश्न तोच होता. तुम्ही जर वयाच्या 74-75 वर्षामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकतायत, तुम्ही तुमच्या दोन ॲप्लिकेशन तुमच्या आहेत प्ले स्टोअरला, त्यानंतर तुम्ही वेबसाईट बनवली आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी वयाच्या 75व्या वर्षी, म्हणजे तुम्ही 70 वर्षापासून चालू केल्या त्याच्या अगोदर तुम्ही बिझनेसमध्ये नव्हते, तर तुम्ही या 70 वर्षानंतर तुम्ही चालू केल्या. मी बिझनेस मध्ये नव्हतो असं नाही. माझा ट्रान्सपोर्ट बिझनेस होता, नंतर नर्सरी बिझनेस आहे, आता ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या पाईपलाईनमध्ये आहेत, त्या पण मी करतो आहे. पण याच्यासाठी मी स्वतःला प्रिपेअर करतो आहे, यासाठी करतो आहे की पहिली गोष्ट म्हणजे लोकांना म्हातारपण ही जी गोष्ट आहे तर रिटायरमेंटचं म्हणण्यापेक्षा मरणाची वाट पाहत बसणे अशा अर्थाने त्याचा विचार करतात लोक. माझ्याकडे जर काही नॉलेज असेल तर मी दुसऱ्याला देऊ शकतो, नंबर 1. दुसरी गोष्ट, माझ्या नॉलेजमधून मी काहीतरी निर्माण करू शकतो. दोन गोष्टी झाल्या. आणि तिसरी गोष्ट, माझ्याकडे अधिकचं आहे, नक्कीच अधिकचं आहे. तर त्याचा फायदा कसा करून घेता येईल लोकांपर्यंत, हा झाला. हे 3च गोष्टी तुम्हाला मी सांगितलं. माझा सगळ्यात मोठा स्वार्थ सांगू तुम्हाला, सगळ्यात पहिला स्वार्थ म्हणजे माझ्या स्वतःचा स्वार्थ असा आहे की हा सगळा विचार करताना मी हेल्दी राहतो. बरोबर. माझं मन काम करतं, बुद्धी काम करते, बरोबर आहे, माझं शरीर काम करतं, आणि त्याच्या गोष्टी तुम्हाला ऊर्जा देतात, त्या ऊर्जा देतात. याच्यासाठी मी हे करतो. हा एक माझा पहिला बेनिफिट आहे, हेल्थ बेनिफिट आहे. मानसिकदृष्ट्या मी साऊंड आहे, बिलकुल साऊंड आहे. म्हणजे खूप लोकांना आहे ना, कोणालाही एखादा आघात झाला का ते दुःख साधारणतः 3 दिवस राहतं कोणाचंही. माझ्यावर जर एखादा आघात झाला भाऊ, काहीतरी निमित्त घडलं का माझ्यावर तो आघात झाला, माझ्यावर त्याचं प्रेशर किती वेळ राहत असेल तुम्हाला काय वाटतं? 1-2 दिवस. माझ्यावर फक्त अर्धा तास राहतं. म्हणजे मी हे जे प्रेशर हँडल करण्याची जी मानसिकता आहे, ही प्रेशर हँडल करण्याची मानसिक तयारी जी आहे ना, ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मदत करते. याच्यानेच माणूस मोठा होतो. माणूस शिक्षणाने वेगळा नाही, माणूस मानसिकदृष्ट्या वेगळा नाही, कौटुंबिकदृष्ट्या वेगळा नाही. स्ट्रेस तो कशा प्रकारे हँडल करतो हा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला आव्हानं स्वीकारता येतात, आव्हानं पार पाडता येतात, आव्हानामधून तुम्ही बाहेर पडता. तर अशा अर्थाने, आणि ही एक विकासाची प्रक्रिया आहे, व्यक्तिगत विकासाची प्रक्रिया असं मला वाटतं. नक्कीच तुमच्याकडून आहे ना, मला आणि माझे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी अशा मिळाल्या आहेत का ज्या आमच्या लाईफमध्ये आम्हाला पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरतील. आणि आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. तर बिझनेस स्पॉटलाईटतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आज आपण शिवनाथ बोरसे काकांना ऐकलं, त्यांची स्टोरी ऐकली, त्यांच्या अचिव्हमेंट्स ऐकले आणि त्यांची काम करण्याची स्ट्रॅटर्जी पण ऐकली. या सगळ्यांमध्ये 74 वर्षाचा युवा म्हणण्यासाठी म्हणजे मी त्यांच्याकडून ती प्रेरणा घेतो आहे, मी त्यांच्याकडून ती ऊर्जा घेतो आहे. कारण की वयाच्या 74व्या वर्षी त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे ती आजच्या युवा पिढीकडे नाही आहे. जर ते वयाच्या 74व्या वर्षी त्यांचा बिझनेस या प्रकारे हँडल करू शकत आहेत, ते शेतीची कामं या प्रकारे हँडल करू शकत आहेत, ते शेतकऱ्यांसाठी लढू शकत आहेत, तर नक्कीच आजची युवा पिढी हे सगळ्यांमधून ऊर्जा घेईल. धन्यवाद.